1924. बर बर एरिया. बरोबर. स्टँडर्ड युनिट आणि नॉन स्टँडर्ड युनिट, बरोबर, करेक्ट. ते पण आपण काल डिस्कस केलं होतं. थोडक्यात आपण मेजरमेंट आपल्या डेली लाईफ मध्ये, बरोबर, शाबाश. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी उत्तरं माईकने दिली आहेत, काही लोक मेसेज करतात आणि सगळी उत्तरं बरोबर आहेत. येस्टरडे वी हॅव डिस्कस्ड अबाउट वन पार्ट ऑफ अवर डिस्कशन ऑफ सायन्स, दॅट वॉज मेजरमेंट. विदाउट मेजरमेंट वी कॅनॉट अंडरस्टँड फिजिक्स ऑर केमिस्ट्री ऑर इवन अदर सब्जेक्ट. म्हणजे मॅथमॅटिक्स मध्ये तर मॅथ्स आहेच, पण सायन्स मध्ये पण मॅथ्स. बिकॉज इन मॅथ्स we do the mathematical calculations, we solve the problems, but in case of science we do application of measurement or application of mathematics in different. आपण त्याच्यामध्ये इक्वेशन सॉल्व्ह करतो. You will get to know how we use maths in science. So yesterday we have done one part of it, that was measurement. We did measurement of various things. We also have seen what happens if we do error in the measurement. आपण त्या मोजमापामध्ये चूक केली तर आपलं उत्तर चुकतं. अर्धा ग्लास भरायचा होता आणि तो तिरका धरला तर आपलं असं तिरकं येतं की नाही दूध. आपण ते दुधाचं चित्र बघितलं होतं. इफ यू रिमेंबर स्लाइड मध्ये देयर वॉज अ पिक्चर ऑफ मिल्क दॅट वॉज पोर्ड इन द ग्लास. तर आपण कसं मेजरमेंट घेतो? माझा आवाज कोणालाच येत नाहीये का? येतोय. बर, जरा तुम्ही नेटवर्क चेक करा आणि नाही चला मला मेसेज टाका, तर मग मी परत माझं तर आज चांगलं नेटवर्क. आज आमच्याकडे ढगबीक काही नाहीये, पाऊसही पडला नाहीये काल पण आज पण, सो ढग नाही त्याच्यामुळे काही चिंता नाही. जे नेटवर्क चालले ते बरं चालले. रेश्मा, तुमच्या सगळ्यांचं बोलून झालं असेल तर माईक बंद करा, ठीक आहे? सो yesterday we have done one part. Today we will be discussing even more second interesting part, and that is what you will tell me. But I will give you one situation. You have to listen and tell me what is the concept. तुम्हीच मला सांगायचं आज आपण कुठल्या कन्सेप्टवर डिस्कशन करणार आहे. बघा, मी तुम्हाला एक खरं उदाहरण सांगते बरं का. आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला, तर तिकडे सगळी फॅमिली आमची गेली. एका असे ते हे असतात ना, टेंट्स असतात किंवा हाऊसेस असतात, तिथे आम्ही राहायला गेलो. आणि तिथे तुम्हाला आवाज नाही आ रहा. तुमचं नेटवर्क चेक करा सगळ्यांनी, आणि ज्यांना माझा आवाज येतो त्यांनी ऑलरेडी सांगितलंय, त्याच्यामुळे आता तुम्ही तुमचं नेटवर्क चेक करा आणि माईक बंद करा, आणि नाहीतर मग लिव्ह करून पुन्हा जॉईन करा. कारण आता मी माझा कॅमेरा बंद करणार नाहीये, कारण आय वॉन्ट टू टॉक टू यू फर्स्ट, आणि नंतर मग कॅमेरा मी बंद करते. मी जेव्हा स्क्रीन शेअर करेन तेव्हा तुम्हाला असे माझा बाकीच्यांना पण माझा आवाज क्लिअर येईल. नाऊ सी, इन द किचन वेअर वी वेंट, एंटायर फॅमिली ऑफ अस वॉज देअर, आणि मग आम्हाला तिथे स्वयंपाक करायचा होता. पण तिथे गेल्यावरती आम्हाला कळलं की तिथे भाज्या आहेत बाहेर गार्डनमध्ये, पण ते शिजवणार कशा? भाज्या आपण आणतो तशाच कच्च्या खातो का? काय करतो आपण भाजी जेव्हा करतो तेव्हा, स्वयंपाक करतो तेव्हा? व्हॉट डू वी डू? शिजवतो. बटाटे आणि शिजवले आणि खाल्ले. ऐका, बटाटे आणले आणि शिजवले आणि खाल्ले, असं करतो का? नाही. बटाटे धुवून घेतो. मीठ घालतो तर धुवून घेतो आपण. चला, बटाटे आणले, शिजवले, धुतले बितले, मीठ टाकलं, ठीक आहे. बाकीच्या गोष्टींचं काय? सगळं, भेंडी आणली, भेंडी अशीच करतो का आपण? आणतो, धुतो, शिजवतो, खातो? नाही. मग कशी बनवतो भाजी? चिरतो आपण. करेक्ट, भाजी चिरतो किंवा त्याचे बारीक तुकडे करतो, स्लायसेस करतो, तळतो, भाजतो, असं करून काहीतरी करून आपण ते खातो. पण त्या किचन मध्ये चाकूच नव्हता, मग कसं काय भाज्या कापायच्या? त्या किचन मध्ये चाकू नव्हता तर भाज्या कशा कापायच्या? आणि विळी पण नव्हती, विळी नव्हती, चाकू नव्हता, मग भाज्या कशा कापायच्या? हाताने तोडायची. भाज्या हाताने कापायचे. आता ऐका, चमचा. आता ऐका, आम्ही 10 माणसं होतो. 10 माणसांकरता अंदाजे अर्धा ते पाऊण किलोची भेंडी आपल्याला लागेल, बरोबर? तर एवढ्या लोकांसाठी पुरेल एवढी भेंडी मला आता तोडायची आहे हाताने. तर हाताने तोडत बसण्यापेक्षा एक आयडिया तिने सांगितली, चमचा. ओके, चमच्याने मी तोडू शकते. अजून काही वापरू शकते का? उन्हातला.
उलथणं. ओके, उलथणं त्याला पण जरा धार असते त्याने वापरू शकते. अजून गालथा म्हणजे उलथणं, बरोबर. अजून एखादी वाटी किंवा एखादा ग्लास, प्लेट, अशा स्टीलच्या प्लेट ज्याला धार असते त्याच्यावर पण भेंडी अशी चिरून चिरून मी त्याचे तुकडे करून घेऊ शकते. पण मी तुम्हाला हे जे विचारलं ते का विचारलं, जर आपल्याकडे असं एखादं धारदार शस्त्र असेल तर भेंडी तर खूपच मऊ भाजी आपण आरामात कट करून खाऊ शकतो. पण एखाद्या कठीण भाजीला, एखाद्या कठीण फळाला कापण्याकरता आपल्याकडे दुसरं काही साधन नसेल, ते फोडून खा, तोडून खा, असं आपण पूर्वी जेव्हा जंगलात राहायचो ना तेव्हा करायचं. मग आपण जेव्हा अशा ह्या वस्तू वापरायला लागलो तर आपलं काम सोपं झालं का? भाजी चिरणं, फळं कापणं, टाकणं, वेळी अशा वस्तू ज्या आपल्या रोजच्या कामामध्ये आपण बिनदिक्कत वापरू शकतो. परत एकदा आठवण करून देते, बोलून झालं की माईक बंद करायचा, नाही तर मग आवाज इको येतो, तुमच्या आजूबाजूचे पण आवाज येतात. तर हे आपण 1-2 दिवस काल आणि आज जरा प्रॅक्टिस करून समजून घेऊया. देवराज पोरे, तुम्हाला परत वेगळं नको सांगायला, आपलं बोलून झालं की माईक बंद करा. बघा, आता असं केल्यामुळे काय होतं, माझं रोजचं काम आहे स्वयंपाक करणं. त्या स्वयंपाकामध्ये मला भाज्या, फळं काय काय लागतात ते सगळं सामान आणायचंय, ते क्लीन करायचं, त्याला चिरून व्यवस्थित शिजवायचं, माझा वेळ वाचेल, बरोबर. पण त्याच्याकरता माझ्या घरातला चाकू, माझ्या घरातली विळी, काही लोकांच्या घरी विळे असतात, ते काही लोकांच्याकडे तलवारी असतात, काही लोकांच्याकडे मोठ्याच्या मोठ्या असे धारदार पाती असलेले कटर्स असतात. तुम्ही बघितलेत का? तुम्ही जर काही कुकिंग शोज बघितले असतील त्याच्यामध्ये असे लांब लांब हाता एवढ्या लांब पात्यांचे चाकू असतात. वेगळ्या वेगळ्या गोष्टी कापण्याकरता वेगळ्या वेगळ्या धार असलेल्या लांब किंवा उभ्या अशा चाकूंची वापर किंवा अशा चाकूंची निर्मिती केली जाते. ते वापरल्यामुळे वेळ वाचतो, चांगलं कापलं जातं, जसं हवं तसं कापलं जातं, बरोबर. लहान, पातळ, छोटे तुकडे, मोठे क्यूब्स, तुम्हाला ज्या गोष्टी जशा कापायच्या तशा कापण्याची फॅसिलिटी मिळते. तिसरी महत्वाची गोष्ट, कष्ट वाचतात. हाताने भेंडी कापत बसले किंवा वाटीवर दाबत बसले, हा सगळ्यामध्ये माझा वेळ जाईल. तो सगळा वेळ माझा कुठे वापरला जातो? पटापट पटापट चॉपरने किंवा पटापट चाकूने किंवा विळीवर भाज्या कापल्यामुळे माझं काम सोपं झालं की नाही. आता दुसरी सिच्युएशन, मला फुलं आणून दिली आहेत आणि सांगितलं हा घ्या दोरा आणि आता याचा बनवा हार. कसा बनवायचा? सुई फुलं दिली आहेत आणि दोरा दिलाय आणि सुई दिलेली नाहीये. आय एम गिवन फ्लॉवर्स अँड देन थ्रेड, बट सुईने पण करू शकतो. कशाला? गाठी मारून. गाठी मारून, बरोबर. अजून फुलाला दोरा बांधून गुंफायचा. फुलाला दोरा बांधायचा, छोट्या छोट्या गाठीमध्ये फुलं अशी लावायची. पण हेच काम करेक्ट, गाठी मारायच्या, छोटी फुलं असतील जशी, ज्या फुलांना दांड्याच नाहीयेत त्या फुलांसाठी तर ही टेक्निकच वापरता येणार नाही मला. पण जर मला त्यांनी सुई आणून दिली तर माझं काम सोपं होईल का? करेक्ट. सुई असेल किंवा आपली कात्री असेल, फारशी असेल किंवा चाकू असेल किंवा विळी असेल, हे सगळेच्या सगळे सिंपल मशीन्स आहेत, साधी यंत्रे. आपल्याला धडा आहे 6वीला, साधी यंत्रे. तुम्ही सगळे 6वीत आहात? होता. ऐका, तुम्ही सगळे 6वीत आहात का 7वीत आहात मला सांगा. 7वी. बरोबर, शांत शांत. तुमच्यापैकी काही लोक 7वीत आहेत, काही लोक 6वीत आहेत. तर आता शांतपणाने जे चाललंय त्याची मला उत्तर द्या. बोलून झालंय, माईक बंद करा. मी विचारणारच आहे पुन्हा. जेव्हा मी विचारतो पटकन माईक ऑन करायचा, उत्तर द्यायचं, बंद करून टाकायचं आणि 10 वेळेला एकच गोष्ट बोलायची नाही. 6वी 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 असं बोललं की मला कळतं
सगळ्यांचं एवढं ऐकून ऐकून मला पुढे जाताच येणार नाही, मग हेच चालू राहील आपलं. काल आपण हे बोललोय की नाही. आज तुम्हीच मला सांगणार आहात बिकॉज यू ऑलरेडी नो. बघा अजूनही कोणाच तरी माईक ऑन आहे. मुलांनो, तुम्हाला सगळ्यांना मराठी कळतं ना. एक सूचना वारंवार सांगायला लावू नका बरं का. आपल्याला खूप गोष्टी बोलायच्या आहेत, तेच बोलण्यात मला तर काही इंटरेस्ट नाही. नवं नवं बोलूया. सी, आपला जो टॉपिक आहे तो आता तुमच्या समोर येतोय आणि हे चित्र बघा आणि मला कोणतरी पटकन सांगा की काय चाललंय, चित्रात काय दिसतंय. मॅडम दिसत नाहीये. मॅम चित्र दिसत नाही. मॅम चित्र दिसत नाही. दिसत नाहीये. ओके, थांबा. प्रेझेंटिंग केलं होतं मी तुम्हाला, बहुतेक का दिसलं नाही मला माहिती नाही. आपण परत चेक करूया. बरं, मी आताच नंबर सांगते. प्रथमेश, ओवी, सुवर्णा, मग ज्ञानेश्वर. या रांगेत सगळ्यांनी उत्तर द्यायची. प्रथमेश, ओवी, सुवर्णा आणि मग ज्ञानेश्वर. ठीक आहे, दिसतंय का आता? नाही दिसतंय. नाही काय? पहिला नंबर प्रथमेश काय दिसतंय पटकन सांगायचं. एक शब्द किंवा एक वाक्य. एक सायकल दिसती. शाबाश. नंतर कोणतं? ओवी. मॅम तिथून एक बाई पाणी घेत आहे. बरोबर. सुवर्णा. मॅम तिथे एक बाई विहिरीतून पाणी काढत आहे एका चाकाच्या साह्याने. बरं, हे उत्तर कोणी दिलं मला आता? कोणी स्टुडंट आहे का? येस टीचर. मग आहे ज्ञानेश्वर. या नावाने आम्हाला माहिती नाही बरं का तुम्ही आई बाबा कोणाची नावं टाकलेत तिकडे. जी नाव आहेत ती मी वाचतेय, सो तुम्हाला समजून घ्यावं लागेल काय आहे ते, तुमचं नाव आहे का कोणाचं नाव. ज्ञानेश्वर असं एक नाव काहीतरी मला दिसलं मगाशी. सांगा काय नावं दिसते पटकन. कमाल आहे. मगाशी तर सगळ्यांना बोलायचं होतं, आता तुमची नावं घेते मी. नो प्रॉब्लेम. चला, रवी आणि मग रेश्मा असं करूया. रवी, रेश्मा, नीलम. मॅडम त्या चित्रात मला एक विहीर दिसते. ही 3 नावं आता मला दिसली. सांगा. रवी सांगा. दिसत नाही. मॅम त्या चित्रात आणि खूप मोठं हिरवगार झाड दिसत आहे. मला चित्र दिसत नाही. परत जॉईन करा, मी स्क्रीन शेअर केले. मग रेश्मा सांगा. त्या चित्रात मला एक वडाचं झाड दिसत आहे. बरोबर. आता सगळे थांबा, हे माईक बंद करा. तुम्ही ऑलरेडी सांगितलंय की चित्रात काय आहे. एक गाव आहे, तिथे एक झाड आहे, झाडाच्या खाली एक विहीर आहे. टिपिकल आपल्या गावामध्ये असतं ना सगळ्यांच्या, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. एकतर आपण गावात राहतो किंवा आपण गावी जातो, तर ही सिच्युएशन आपल्याला सगळ्यांना माहिती. विहीर आहे बघा, दगडी विहीर आहे आणि त्याच्यामध्ये एक असं लाकडाचा एक असं वरच्या बाजूला बघा एक असं दांडी लावली आहे, लाकूड लावलंय आणि त्याच्यावरती एक असं गोल चक्र आहे, असं लाकडी चक्र, आणि त्या चक्राला वरती बांधलंय. वरच्या बाजूला जे झाड आहे की नाही त्या वरच्या फांदीला ते चक्र बांधलंय आणि त्या लाकडी चक्रावरनं एक दोरी गेलेली आहे. ती दोरी निळ्या निळ्या रंगाची अशी खाली गेली आहे, तिने बादलीला बांधलंय एका बाजूला आणि ती दोरी दुसऱ्या बाजूला त्या विहिरीच्या आत गेली आहे. आणखी त्याच दोरीचा एक भाग आहे ना इकडे विहिरीच्या बाहेर पडला, असा गोल गुंडाळी झाल्यासारखं. हे चालू आहे तिथे एका विहिरीजवळ आणि ती दोरीची जी बाजू आहे ती एक आजीबाई आहे त्या खेचतायत स्वतःकडे. बरोबर. दुसऱ्या बाजूला तिथे खाली एक सायकल ठेवली आहे. सायकलच्या इथे एक जे चाक आहे ना त्या चाकाच्या बाजूला एक असा लंबगोळका निळ्या रंगाचा असा गोल गोल पण नाही, तो लंबगोल पण नाहीये, परफेक्ट असा लंबगोळका एक भाग आहे. मधलं चित्र जे आहे त्यातलं ते पिवळ्या रंगाचं वर्तुळ आहे आणि आपल्या सायकलच्या चाकाच्या ठिकाणी सुद्धा मध्यभागी त्याच्या केंद्रकाच्या इथे पण पिवळ्या रंगाचं वर्तुळ आहे. तर हे सगळं जे आहे हे आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये आपण जे आजूबाजूला बघतो तेच आहे. याच्यामध्ये आपण कुठे साधं यंत्र वापरलंय का? पटकन कोणीतरी अनम्यूट करा आणि सांगा. येस, कोणतं साधं यंत्र परफेक्ट वापरली आहे. पुली आणि चाक दोनही उत्तरं बरोबर आहेत. मस्त. आता मला सांगा, या आजीबाई ज्या आहेत त्या हे पाणी काढत विहिरीतनं, हे असं एवढं उपद्व्याप करायची काय गरज आहे?
डायरेक्ट बादली खाली टाकली असती आणि काढलं असतं ना. हे कशाला असं सायकलच्या म्हणजे समोर उभं राहा, तिकडे टाका, त्या पायरवर टाका, असं गोल फिरवा, असं कशाला उद्योग करायचा. त्यांना जास्त ताकद लागली, जास्त फोर्स लावावा लागतो. बल जास्त लागलं असतं. त्याच्यामुळे जास्त बल लागला असतं. जास्त बल लागलं असतं तर पाणी तर आलं असतं ना, डायरेक्ट आलं असतं. हे तिकडे टाका, तिकडून खाली बघा, हे सोपं आहे का? सोपं. मेहनत जास्त लागली असती. बल जास्त लागलं असतं, मेहनत जास्त लागली असती. वेळ जास्त लागला असता का? वेळ पण येस मॅम. वेळ पण जास्त लागला असता. चौथा प्रॉब्लेम, पाणी पूर्ण भरलं असतं का प्रत्येक वेळी बादलीमध्ये? नाही. कारण काय? ऐका, तर आपण बादली डायरेक्ट अशी खाली सोडली असती आणि दोरीने तिला खेचलं असतं तर ती आपल्या विहिरीच्या भिंतीला आपटून 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 वर आली असती. जितकं पाणी भरलं ते 10 वेळेला आपटून आपटून खाली पडून जे उरलं ते वर आलं असतं. म्हणजे समजा मला एक ड्रम भरायचा निळा पाण्याचा, तो ड्रम भरण्याकरता हा असा उपद्व्याप मी एक बादली टाकली खेचली करायला मला 2 तास लागले असते. त्याच्याऐवजी मी हे जे काम केलं याला पुली म्हणतो आपण, बरोबर? पुलीला मराठीत काय म्हणतात? कप्पी. बरोबर. त्यामुळे काय झालं, काम किती सोपं झालं. कप्पी वापरल्यामुळे काय झालं, दोरी फक्त मला त्या बाजूला टाकण्याचे कष्ट पडले आणि त्या दोरीचं टोक ऑलरेडी बादलीला लावलेलं होतं. मी काय केलं, हाताने सर्रकन ती दोरी सोडली. वजन खाली जास्त आहे बादलीचं, बादली खाली 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 चालली आहे आणि वजन जास्त आहे, ग्रॅव्हिटीकडे बादली जाणार आहे, आपोआप बादली पाण्यामध्ये बुडेल. आता बादली मध्यभागी आहे, भिंतीला म्हणजे विहिरीच्या भिंतीला आपटून येण्यासारखी तिची सिच्युएशन नाहीये. त्याच्यामुळे काय होणार आहे, बादलीमध्ये जेव्हा पाणी भरेल म्हणजे माझ्या हातात आहे दोरी, आता दोरी किती सोडायची हे मी ठरवेल. मी दोरी सोडली की माझी बादली पाण्यामध्ये पूर्ण बुडेल. आता माझी बादली पुढले मला दिसतंय, मग काय करेन मी, दोरी खेचेन. बघा आजींकडे त्याचा एरो आहे, दोरी खेचली 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 की काय होतं, बादली वरती 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 येते. मला दोरी डायरेक्ट खेचण्याचे कष्ट जास्त पडले असते. आता माझी दोरी कुठे आहे, त्या चक्राच्या आजूबाजूला आहे आणि ते चक्र खालच्या बाजूला लटकलेल्या आपल्या बादलीला चिटकून आहे. म्हणजे काय, दोरी त्या चक्रावरून सुटणार नाहीये. त्याची रचनाच अशी केलेली असते, त्याचे वरचे 2 भाग जरा उंच असतात, त्याच्यामध्ये आपली दोरी राहणार आहे. दोरीला इकडे तिकडे सटकायला जागाच नाहीये, दोरी मध्ये अडकलेली आहे. म्हणजेच काय होणार आहे, माझी दोरी त्या चक्रावरून खेचली जाणार आहे, माझ्याकडे खेचली जाणार आहे आणि मी खालच्या बाजूला बल लावलं की पाण्याने भरलेली बादली विहिरीतून वरती 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 येणार आहे. मग ज्या कामाला मला 2 तास लागणार होते त्याला कदाचित 1 तास लागतील. काम सोपं झालं ना माझं, वेळ वाचला, कष्ट वाचले, इफेक्टिव्ह काम झालं. आणि दुसरं महत्वाचं, सगळं काय बरं म्हणतात, तसं सायकलच्या बाबतीत सायकलचा शोध आणि सायकलचा वापर ह्याच्यामधली मूळ संकल्पना काय आहे, चक्र, बरोबर की नाही? चक्र गोलाकार फिरणाऱ्या वस्तू आहेत, गोल गोल. आता ह्याच्यामध्ये पण बघा ना, आपलं हे जे चक्र आहे हे फिरतंय, त्याला वर बांधलंय आपण लाकडाने, बघा त्याला बांधायला बाजूने असं एक पार्ट आहे, त्याच्यामध्ये चक्र आहे. तर चक्र आपलं फिरत राहणार आहे. तसंच इथे पण हे चक्र फिरत राहणार आहे आणि आपलं जे मस्क्युलर फोर्स आहे, म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, मस्क्युलर फोर्सला मराठीत मला नाही माहिती, स्नायुबलामुळे आपण कळलं स्नायुबल. अरे हो, समजलं. परत एकदा उत्तर दिलं की देऊ नका सगळ्यांनी, पुढचं ऐका. तर स्नायुबलामुळे काय होतं, मी पॅडल खाली दाबणार, मागचं पॅडल वर येणार, असं करत करत मी माझं स्नायूचं बल त्या पॅडलवर लावते. पॅडलला बल लावल्यामुळे तिथे जी रचना आहे, मागची साखळी, बरोबर आहे ना, सायकलला साखळी असते आणि ती साखळी जोडलेली असते मागच्या चाकाला आणि पुढच्या बाजूला त्याला कनेक्ट केले पुढच्या चाकाला, म्हणजे मागचं चाक ढकललं जातं आणि पुढचं चाक पण ढकललं जातं. आपल्या सायकलला ढकलतं कोण, आपलंच स्नायुबल. आपण त्यावर मस्त बसतो आणि पायाने तिला ढकलतो. म्हणजे माझ्या घरापासून माझ्या शाळेमध्ये मला चालत जायला 20 मिनिटं लागतात, बरोबर आहे. मी चालत जाणार हळूहळू, धावत धावत, कसंही, तरी पण अंतर तर काही माझं कमी होणार नाहीये. मला चालण्याचा वेळ आणि वेग कितीही बदलला
तरी ते काही मशीन नाहीये, मी साधं चालत जाणार आहे. पण तेच जर मी सायकल वापरली तर सायकलमध्ये काय आहे? चक्र गोल फिरतं. तर ते गोल 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 फिरल्यामुळे काय होतं, ते पटापट पुढे पुढे जातं आणि काय होतं, अंतर लवकर कापलं जातं. तर मला 20 मिनिटं चालत जाण्याच्या ऐवजी मी 10 मिनिटात सायकलवर आरामात पोहोचू शकते बिना कष्टाची. सायकल पळली तर काही मी 7 मिनिटात पण पोहोचू शकते. सांगायचा मुद्दा असा, आपल्या आजूबाजूला आपल्या रिअल लाईफमध्ये, खऱ्या आयुष्यामध्ये आपण या गोष्टी वापरतो आणि हेच खरं भौतिकशास्त्र आहे, फिजिक्स आहे. बरोबर की नाही? सिंपल मशीन आहे. आता हे तुमच्या माहितीतलं चित्र आहे. हे मला कोण एक्सप्लेन करेल? मी नाव सांगेन, त्यानेच बोलायचं. थांबा. Handraise करू शकता. तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही हँड रेस करा. काय नाव आहे? मुकुंद नाव आहे का हे? मुकुंद आणि विनोद. आणि मग कोण आहेत बरं? तोपर्यंत मुकुंद तुम्ही सांगू शकता, तुम्हाला चित्रात काय दिसलं? मुकुंद आणि विनोद ह्या 2 नावाने कोणतरी जॉईन झालेले. टीचर चित्र दिसत नाहीये. थांब एक मिनिट. हा, मुकुंद, विनोद, आरती, अल्फिया, अमृता. चला, मुकुंद, विनोद, आरती, अल्फिया आणि अमृता. लक्षात ठेवा. मुकुंद सांगा. पटकन सांगा, पहिल्या चित्रात काय दिसतंय? हे चित्र बघ आणि सांग. मी सांगू का? तुझं नाव काय? टीचर मी सांगू? एक मिनिट. मुकुंद आहे का? बोलणार आहे का? एक माणूस दगड ढकलतोय. हे कोणी सांगितलं? मीच. मी म्हणजे काय? तुझं नाव काय? मी म्हणजे मी स्क्रीन शेअर केलं, मला दिसत नाही. मुकुंद. ओके, मुकुंद, व्हेरी गुड. एक माणूस दगड ढकलतोय. शब्द. आता कोण होतं? विनोद. विनोद सांगा. मी सांगू? तुम्ही विनोद आहात का? ह्याच्यात एक माणूस तर्फेच्या साह्याने दगड उचलत आहे. बरोबर. दुसऱ्या चित्रात सांगितलं. मग कोण होतं? अल्फिया. आहे आणि त्याच्यावरती एक फळी आहे. मोठा ते वर असं ढकलत आहे. बर. अमृता. तिथे टेकू भार आणि टेकू लावल्यामुळे तो दगड उचलणं सोपं जाईल. मी तुम्हाला ना खरं उदाहरण सांगते. एकदा काय झालं, मी वर्गामध्ये गेले आणि माझ्या वर्गातल्या मुलांना मी सांगितलं, एक खूप आपल्या वर्गातली सगळ्यात स्कूल बॅग जड असलेली इथे मध्यभागी आणून ठेवा. सगळ्यांच्या बॅगा खूप जड होत्या. तुम्हाला माहितीये, तुम्ही सगळे स्कूलमध्ये जाता, शाळेतल्या तुमच्या बॅगा, तुमच्यापेक्षा त्याचं वजन जास्त असतं. त्या अशा जड जड बॅगा. सगळ्यांनी सांगितलं माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग. त्यांची कॉम्पिटिशन लागली. सगळ्यात जड बॅग जी होती ती आम्ही मध्यभागी आणून ठेवली. मग मी त्यांना म्हटलं, आता ही बॅग उचलायची पण हात लावायचा नाही. मग त्यांनी विचार करायला सुरुवात केली, कसं काय उचलायचं ही बॅग? कसं उचलणार सांगा बरं? तरफ वापरून छडीच्या साह्याने. नाही ना, बॅगेतला आपण हात लावू शकत नाहीये. बॅगेतलं सामान हात काढूच शकत नाही आपण. काठी आहे कसं असं ढकलायचं का? टोचत द्यायचं? एक दगड आणून त्यात एक दगड आणायचा. तर्फेचा वापर करून. कसा? एक दगड आणि एक काठी आणायची. ती काठी बॅगच्या खाली ठेवायची आणि काठीचे मधले टोक दगडावरती ठेवायचे आणि आपण एका साईडने ना बल द्यायचा, मग ती बॅग उठेल. करेक्ट. शाबास. आता माईक बंद करा आणि ऐका. पहिली जी सिच्युएशन, सगळ्यांनी माईक बंद करायचं. पहिल्या चित्रामध्ये हा खूप मोठा दगड आहे. हे सहसा कधी होतं, जेव्हा रस्त्याचं काम चाललेलं असतं, कुठल्या तरी घराचं काम चाललेलं असतं, कुठेतरी टेकडीवर, डोंगरावरती साफसफाईचं काम असतं, काही पुनर्वसनाचं काम असतं. थोडक्यात जिकडे रस्त्यात अशा मोठ्या मोठ्या शिळा पडलेल्या असतात, त्यांना मोकळ्या करायच्या असतात. खूपदा असं होतं बरं का, म्हणजे जिकडे असा डोंगरासारखा भाग असतो, रस्ते असतात, त्या रस्त्यांवरती ह्या दगडांचे असे मोठे मोठे, काय बरं म्हणतो आपण, मोठ्या मोठ्या शिळ्याच खाली येऊन पडतात.
स्पेशली पहाडी एरियामध्ये असं होतं. खडक, बरोबर, शाबाश. आणि काही ठिकाणी तर पावसामुळे सुद्धा असं होतं. त्यात तुम्हाला आणखीन मी सांगते, आजकाल खूप ठिकाणी बघा रस्ता रुंदीकरणाकरता डोंगर पोखरून रस्ते बनवतात. त्याच्यामुळे डोंगर ना ऑलरेडी हादरलेले असतात. मी त्याला कापणार, त्याच्यावरती मशीन चालवणार, त्याला खरखर 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 भोकं पाडणार. या सगळ्यामुळे त्यांची जी रचना असते, निसर्गतः झालेली रचना, ह्याला डिस्टर्बन्स होतो. खूप साऱ्या ठिकाणी आपले जे घाट असतात ना, घाट, त्याच्या बाजूच्या डोंगरांना गाड्यांच्या जाणं येणं, ट्रकचे धड ह्या सगळ्यामुळे त्यांना आतल्या आत ते जी व्हायब्रेशन्स असतात ना, त्यांची जी काही व्हायब्रेशन्स म्हणू त्याला आपण, त्या सगळ्यामुळे त्यांचे अंतर्गत जी स्थैर्य असतं, स्टेबिलिटी असते, ती डिस्टर्ब होते आणि मग कुठल्या तरी निमित्तामुळे ना ते खाली पडतात. बरोबर. असं झालं की त्यांना रस्त्यातनं बाजूला करावं लागतं. छोटे दगड असतात ते उचलले जातात. थोडेसे मोठे दगड जेसीबीने असं उचलून बाजूला केले जातात. पण खूप मोठे दगड असतील ज्यांना हलवणंच शक्य नाहीये, किंवा तुमच्याकडचे आता अशा ठिकाणी तुम्ही आहात की तुम्हाला कुठलंच मशीन मिळणार नाही, अशा वेळेला तुम्ही काय कराल, तुम्ही डोकं वापराल. माझ्या वर्गातल्या मुलांना मी जेव्हा सांगितलं ना की तुम्हाला ते उचलायचंय, तर त्या मुलांनी काय केलं माहितीये का, हात नाही वापरायचा ना, तर आपल्या बॅगचं वरती ते असतं ना हँडल सारखं, त्याच्यामधून रुमाल घातला आणि त्याला असं वर धरलं. तुम्ही बघितलं असेल, असा असा एक असा लोखंडाचा असा सीच्या आकाराचा एक असा होल्डर असतो, मशीन असते ना, त्याला तो असा असा सीच्या आकाराचा असतो, तसं अडकवतात. हा, असं अडकवतात आणि उचलून बाहेर टाकून देतात. अशी पण वस्तू आपण उचलू शकतो. बरोबर. असं एक होतं. ट्रेन. बॅग ओपनर नाही, ट्रेन. असं ते खिळ्या असं लोखंडाचं असतं रे, ट्रेन. असं अडकवण्याकरता आपलं हुक्क बोलतात. हुक कसं असतं, हुक, तसं हुक असतं, त्याला ते अडकवलं की बाजूला टाकता येतं. तसं मुलांनी केलं. आणखी ऐका आणखी एक आयडिया केली. काय केलं, असा मोठी ओढणी असते ना किंवा स्कार्फ, असा बॅगच्या पुढे ठेवला, म्हणजे बॅगच्या खाली स्कार्फ जाईल असं केलं आणि जोरात तो स्कार्फ खेचला. तर ते खेचल्यामुळे काय झालं, त्या कपड्याला जोरात फोर्स, त्यामुळे हा त्यांची बॅग पण हल्ली. आता कोणाचा माईक ऑन आहे, बंद करा रे बाळांनो. एक गोष्ट सांगितली की लक्षात ठेवा. तर सांगायचा मुद्दा असा की आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या समस्या असं डोकं वापरून सोडवू शकतो. पण इतकी मोठी समस्या आहे की दगडच आहे, ती काही स्कूल बॅग नाहीये की काहीतरी करून हलवू शकतो. तर दगडाच्या बाबतीमध्ये तुम्हाला हेच वापरावं लागतं. त्याला आपण सोप्या भाषेमध्ये एफर्ट टाकणं, फलक्रम वरती आणि लोड हलवणं, म्हणजे वेट बाजूला करणं असं म्हणतो. बरोबर की नाही? हे सिंपल मशीन आहे. सिंपल मशीन. ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात बरं? साधी यंत्र. काय म्हणतात? या मोठ्या लोखंडाच्या दांड्याला काय म्हणतात? ह्याचं काम आहे. आणि ह्या लोखंडाच्या या दांड्याला काहीतरी म्हणतात, ते मी तुम्हाला सांगते. मला आता ते मराठी शब्द लक्षात नाहीत फारसे, पण हे आपल्या घरामध्ये पण असतं बघा. एखाद्या वेळेला आपल्याला आपल्या गार्डन मध्ये होल करायचं असेल, करेक्ट, त्याला पार म्हणतात. पार, करेक्ट. पार असं लोखंडाचा जड असतो की त्याला आपण खाली खटतो. समजलं? माईक बंद करा, कळलं मला. पार म्हणतात. सगळ्यांचे माईक बंद आणि पुढे चला. काम कसं होतं, खाली एक दगड आहे, त्या दगडावर आपण पार ठेवलेली आहे. जितका तुमचा दगड मोठा, तितकी तुमची पार लांब पाहिजे, एवढं लक्षात घ्या. तुमचं वजन, तुम्ही जे याच्यावर वजन दाबणार आहात, तुम्ही त्याला दाब देणार आहात, वजन लावणार आहात, त्याच्यामुळे काय होईल, तुमचं सगळं जे वजन आहे, तुमचे सगळे एफर्ट म्हणजे कष्ट, तुमचा सगळा जो फोर्स आहे, तो तुमच्या त्या पारेच्या वरच्या टोकाला, जिकडे तुमचा हात आहे तिकडे असेल आणि तुम्ही त्याला दाबताय. त्या दाबाचा परिणाम असा होतो की ते दाब इकडच्या बाजूला खाली हस्तांतरित होतं, जातं आणि ते उलट काम करतं. जसं की आपला सीसो असतो की नाही, आपण खाली गेलो की दुसरी पट्टी वरच्या बाजूला येते. मग ती वर जाणार असेल, जाणारच आहे, तर काय करायचं, इकडे बल जास्त द्यायचं. त्याच्यामुळे इथला जो काही खालचा भाग आहे, वरच्या दगडाला हलवत नाही आपण, दगड जिथे खाली टेकलेला आहे त्या टेकूलाच आपण हलवतोय. खालून हलवलं की तो मागे सरकतो. बरोबर? असं आपलं हे सोपं सिंपल मशीन आहे. आता पुढे बघा,
हे काय? आपण एखाद्या सायंटिस्ट सारखा विचार करूया. आपल्या सोप्या साध्या यंत्रामध्ये आपण काय करतो? जड वस्तूला आपल्याला हलकं करायचंय, उचलायचंय. मग आपण काय करतो? त्याला एखाद्या वस्तूवर ठेवतो आणि त्याला उचलतो. जसं की आपण सीसॉ मध्ये बोललो बघा, फळीवर ठेवलं आणि त्याला लिफ्ट केलं, बरोबर? म्हणजेच काय? तुम्हाला एका बाजूला बल द्यायचंय सॉरी आणि दुसऱ्या बाजूला ते वापरायचे. म्हणजे तुम्ही ही वस्तू उचलायची आहे, ती तिथे ठेवली आणि त्याला हलवलं. तुम्ही मशीन ह्याच्यामध्ये पण बघितलं असेल, कारखान्यांमध्ये वस्तूंना फिरवण्याकरता, जड वस्तूंना फिरवण्याकरता तिथे खाली ठेवतात आणि मग त्या वरती 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 नेतात, बरोबर की नाही? त्या का जातात तिकडे? मशीन इलेक्ट्रिसिटीवर चालतं आणि त्याच्या बरोबर त्या वस्तू जात असतात. पण एखाद्या वस्तूला उचलायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? यू लाईक बघा, इफ अ सिम्पल मशीन मेक्स इट फील इझियर टू लिफ्ट अ हेवी स्टोन, व्हॉट आर यू ऍक्च्युअली डुईंग? यू आर डुईंग लेस वर्क. तुम्ही काम कमी करताय, उचलण्याचं काम करत नाहीये, ते खाली दाबण्याचं काम करताय, बरोबर? पण हे फ्री ऑफ कॉस्ट होत नाही. तुम्हाला त्याला फोर्स द्यावा लागतो एका टोकाला आणि त्या फोर्सचं रूपांतरण होतं त्या बाजूला. तुमचा फोर्स खाली जाऊन त्या वस्तूला हलवतोय, बरोबर की नाही? आपण मगाशी चित्रात बघितलं तेच. आता हे बघा, हे आपण आपल्या वर्गामध्ये करतो की नाही? पेन्सिल वरती पट्टी ठेवायची आणि पट्टीच्या एका टोकाला इरेझर ठेवा किंवा तुमचा एखादा इथे दगड ठेवला छोटासा, असं काही ठेवा जे जड आहे. आता या बाजूला तुमचं बोट आहे, बरोबर? आपण स्वतःच आता वेइंग बॅलन्स करतोय. वेइंग बॅलन्स म्हणजे वजन काटा. इथे जेवढं वजन आहे तेवढंच तुम्ही इथे वजन दिलं तर तुमची पेन्सिल स्थिर राहते, त्याच्यावरची पट्टी पण स्थिर राहते, बरोबर? पण आता तुम्हाला या बाजूला तुम्ही काहीही ठेवलेलं नाहीये आणि आपल्याला पट्टी हलवायची, तर काय करावं लागेल आपल्याला? बल लावायला लागेल. पट्टी खाली दाबून लावायला लागेल. ताकद लावायला लागेल. बल लावावं लागेल. बल लावावे लागेल. बल लावावे लागेल. बल लावावे लागेल. अरे वेड्यांनो, ऐकूच का? मी सगळे काय करता माहितीये? मॅडम तुमचा आवाज येत नाही. बल लावावे लागेल, बल लावावे लागेल, बल लावावे लागेल. सगळे मला एकच गोष्ट मॅडम सांगतात. तुमचा एखाद्या आवाज आवाजाला तुमचा आवाज येत नाही. मॅडम तुमचा आवाज येत नाही. थांबा, परत तेच. एक मिनिट थांबा. एकतर तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. मी माझा व्हिडिओ आता बंद केलाय. आता तुम्हाला माझा आवाज येईल. एकाने एक गोष्ट सांगितली ना, तर बाकीच्यांनी परत परत तेच नका ना सांगू. नवं काहीतरी सांगायचा प्रयत्न करा. आता बल लावावं लागेल हे सांगितलं, कसं आणि कुठे हे सांगा की. पेन्सिल मध्ये ठेवून बल लावावे लागेल. दगडाच्या विरुद्ध बाजूला. दगडाच्या विरुद्ध साईड. दगडाच्या विरुद्ध खाली पेन्सिल ठेवून बल लावावे लागेल. आपण जर खाली जी पेन्सिल आहे, इरेझरच्या दुसऱ्या साईडनी बल लावायला लागेल. आता ऐका, टोके दुसऱ्या बाजूला करावे लागतील. बरं आता सगळे शांत व्हा. तुम्ही जे सांगितलं ते एक ऑप्शन आहे आपल्याकडे. असं करू शकतो का आपण, खालची पेन्सिलच जर आपण पुढे सरकवून दिली तर काय होईल? आपोआप हे खालच्या बाजूला पडेल ना? याचं वजन जास्त आहे. आपण पेन्सिल सरकवलेली आहे आणि जे हेवी आहे त्याच्या खाली पेन्सिल आली आहे, तर आपोआप वजन वरती आणि खालच्या बाजूला जिथे वजन नाहीये ते पण खाली येईल की नाही? म्हणजे एकाहून जास्त पद्धतीने आपण याला बॅलन्स करू शकतो. एक तर आपण खालचा जो काही बॅलन्स आहे त्याला हलवून टाकायचा, किंवा या वजनाला बॅलन्स होईल असं वजन इकडे ठेवायचं, बरोबर की नाही? आता हे तेच आहे. आपण काय करतोय, आपल्याला हा दगड बघा, चिखल आहे, चिखलामध्ये हे काका पाण्यामध्ये अडकलेला एक दगड बाजूला करतात मातीमध्ये. एक छोटा दगड ठेवला, त्याच्यावरती पार ठेवली आणि पार इथून दाबतायत. त्यांचा हात बघा मागच्या बाजूला आहे. इकडे खाली कोपऱ्याला दाब दिला तर काय होईल? जाईल का दगड?
जवळ नाही. नाही जाणार. काठी आपल्याला मोडून बल जाईल. द्यावं लागणार आहे. नाही. तार लोखंडाची आहे ना, ते मोडणार नाही. काडी असेल तर तुटेल, काठी असेल तरी तुटेल. पण मग आपल्याला काय करावं लागेल, बल मागच्या टोकाला द्यायचं. या टोकाला बल दिलं की त्या बलाचं त्यावर म्हणतो विरुद्ध जे काही कार्य आहे ते इकडे होतं आणि दगड आपोआप पुढे जातो. एफर्ट म्हणजे कष्ट, प्रयत्न. लोड म्हणजे वजन आणि फलक्रम म्हणजे ज्याच्यावरती आपण ते दाबू टेकू, बरोबर, ज्याच्यावरती बॅलन्स आपण आपलं वजन देणार आहोत. म्हणजे काय, आपल्याला बल लावायचे तर कोणाचा तरी आधार घ्यावा लागेल ना आपल्याला खाली. तो टेकू म्हणा, फलक्रम म्हणा, त्याच्यावरती आपला जो काही हा असा दांडा किंवा रॉड किंवा काही हेवी ऑब्जेक्ट जसे की पार असते ती आपण ठेवणार आणि याला उडवणार, बाजूला करणार, बरोबर. आता ह्याला लिव्हर्स म्हणतात ना. लिव्हर्स म्हणजे क्लास 1 टाइप ऑफ लिव्हर. हे पहिल्या प्रकारचे सोपे साध्या यंत्रामधला पहिला भाग आहे. त्याच्यामुळे आपलं काम सोपं झालं की नाही. आता अशा आणखीन 2-3 गोष्टी आपण इथे या चित्रात बघूया. पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय सांगा मला. कातर. कात्री कसं काम करते. तुम्ही बल कुठे लावता, ऐका रे, एकाने सांगितलं ना कात्री, शेवटी लागतो. बरोबर. चिमटा. पुढे भार. गाडा. ऐका आधी माईक बंद करा आणि आता आपण जे चर्चा करतो तेच बोला. सगळ्यांनी माईक बंद करायचं, काहीच बोलायचं नाही आता, एकदम शांत. सगळ्यांचं माईक बंद आहे. गुड. पहिल्या चित्रामध्ये आपल्याला जे दिसतंय, कात्री आहे, अशी सांडशी असते, बरोबर. कात्रीचे पण 2 भाग असतात. आपण 2 बोटं त्याच्यामध्ये अडकवून जेव्हा त्याला दाबतो तर आपल्या बोटांचं बल, पुन्हा स्नायूबल, ते स्नायूबल एकत्रित होतं या बिंदूवरती. तिकडे एक खिळा असतो बघा. हे 2 पाती, आपल्या कात्रीची 2 पाती जिथे ठोकलेली असतात तिथे तो खिळा असतो. तिथे आपण दिलेला जो काही दाब आहे आपल्या बोटांचा तो इथे एकत्रित होतो आणि त्याच्यामुळे आपली कात्री मुवमेंट करते. तुमच्या बोट जशी तुम्ही हलवणार त्याप्रमाणे याची पाती उघड किंवा बंद होते. तुम्ही जे बल देताय ते इथे देताय, इथे एकत्रित होतं आणि त्याचा परिणाम काय, एक तर ते पातं उघडतं किंवा बंद होतं. आता कोणाचा माईक ऑन आहे, अजिबात उघडायचा नाही माईक जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. हे झालं पहिलं उदाहरण. आता असंच दुसरं उदाहरण मी तुम्हाला जसं म्हटलं होतं, सँडची किंवा आपण पापड किंवा पोळी भाजतो की नाही, त्याचे चिमटे असतात. हे चिमटे आपण हातामध्ये धरतो, त्याचे 2 पाती असतात. आपण मध्ये किंवा कोपऱ्यावर धरत नाही, आपण मागच्या बाजूला टिपावर पण धरत नाही, आपण मध्यभागी धरतो. आपल्या हातामध्ये त्याची होल्ड, त्याची पकड अशी असते की त्याचं टोक आपल्या हाताच्या मागे असतं, बरोबर. आणि पूर्णच्या पूर्ण 2 पाती जवळपास मध्यातनं आपण धरतो. आपण मध्ये दाबलं की चिमटा बंद होतो, आपण सोडलं की चिमटा उघडतो, बरोबर की नाही. म्हणजे आपण दाब कुठे देतोय, मध्यभागी देतो. इथे आपण दाब कुठे देत होतो, मागे देत होतो आणि ते एकत्र होऊन इथे मध्यभागी येऊन त्याचा परिणाम पुढे दिसतो. इकडे आपण दाबच मध्यभागी देतोय. दुसऱ्या चित्रामध्ये बघा, दाब आपण कुठे देतोय, मागे देतोय. म्हणजे आपले हात इकडे आहेत, आपण इथे ढकलतोय ना, मशीन मागून ढकलतोय. आणि हे काय आहे, आपण अनेक ठिकाणी अशा हातगड्या बघितलेल्या असतात, त्या लोखंडाच्या असतात, बरोबर. कन्स्ट्रक्शन साईटवर एक चाक असतं आणि काहीतरी धातूचं असं बनलेलं असतं, त्याला खाली टेकू पण असतो आणि त्याच्यावरती एक अशी पाटी ठेवलेली असते किंवा काही असं ड्रम असतो किंवा छोटंसं असं बास्केट असतं, त्याच्यामध्ये वाळू, पोती काही घेऊन जाऊ शकतो आपण. मग ह्याला न्यायचं कसं, ह्याला वर उचलावं लागेल. हा टेकू खाली जमिनीला लागू द्यायचा नाही आपल्याला, ह्याला वर धरायचं आणि चाकात आपल्याला इथून ढकलायचे. चाक तर खाली जाणार, चाक गोल फिरणार आहे. तर हे सगळं सगळं ओझं आपण इझिली नेऊ शकतो, कारण आपण इथून त्याला प्रेस करतो, मग त्याला आपण इथून बल देतो. म्हणजेच काय, ह्या 3 प्रकारचे जे काही आपले लिव्हर आहेत, लिव्हर म्हणजे लिव्हर, ठीक आहे ना. त्याला मराठीत काय म्हणतात, तरफ. तरफांचे 3 प्रकार असतात. तर ह्या 3 प्रकारच्या उदाहरणांमध्ये पहिल्यांदा आपण काय करतो, फलक्रम इज इन द मिडल. म्हणजे काय, फलक्रम म्हणजे काय असतं, फलक्रम टेकू. इथला खिळा इथे मध्यभागी आहे, बरोबर. तर तुमचा दाब
तसेच होऊन तुमचं काम टोकावर होणार आहे. बरोबर, हा पहिल्या प्रकारचा तरफेचा प्रकार. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय होतं, आपला टेकू पुढे आहे, बरोबर, चाकाच्या केंद्रकामध्ये, आणि दाब आपण देणार आहे त्या मशीनच्या टोकाला, तिथे आपले हात आहेत. आणि तिसऱ्या प्रकारच्या आपल्या तर्फेमध्ये आपला टेकू एकदम मागे आहे, कारण आपल्या या शिंपल्याचं काय बरं म्हणतो, जिथलं बंद टोक जे आहे ते मागच्या बाजूला, तिथे टेकू आहे, आणि आपण आपला बल मध्यभागी देणार आहे, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ते उघड किंवा बंद होणार आहे. बरोबर. आता ही मुलगी कोण आहे, आपल्या वर्गातली कोण मुलगी आहे ही? तुमच्यापैकी बरेच लोक गावी जाऊन किंवा जर खरंच गावात राहत असाल तर हे करत असाल. हे पहिलं चित्र आहे ना, त्या आजी काम करत होत्या तिकडेच त्यांची नात आली आहे वाटतं. आपल्याला सगळं माहितीये. लोड म्हणजे वजन, फलक्रम म्हणजे टेकू, आणि एफर्ट म्हणजे बल. तुम्ही इथे बल लावणार, इथे तुमचा टेकू आहे, आणि तो काय करणार आहे, लोड म्हणजे हे वजन खेचून वर घेऊन जाणार आहे, पुली आणि बॉल. बरोबर. आणि माईक बंद करणार सांगा, हात वर करून उत्तर द्या. आधी तर काही उत्तरच देऊ नका. आता मी तुम्हाला काहीच विचारत नाही, सगळ्यांनी माईक बंद करा हे मी 4 वेळा सांगितलेलं आहे. एकदा सांगून ज्याला कळत नाही ते असतात डी फॉर, तुम्हाला माहिती आहे. तर आपल्या वर्गामध्ये सगळी माणसं असलेली बरी, हो की नाही? वारंवार एखादी गोष्ट सांगावी लागत असेल तर ते माणूस नसतं, गाढव असतं. गाढवासारखं वागू नका. माईक जेव्हा ऑन करायची वेळ येईल तेव्हा नक्की करा. तुम्हाला मी प्रश्न विचारतेच. आताही कोणाचा तरी माईक ऑन आहे बघा. तुमच्या अशा वागण्यामुळे सगळा क्लास डिस्टर्ब होतोय, आणि तुम्हीच आता बाकीच्यांनी माईक ऑन करून ज्यांचे माईक ऑन आहेत त्यांना रागवा. तुमचेच मित्रमैत्रिणी असतील ते. बघा, अजून तेच चाललं. इकडे बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं बघा, असं हँगर सारखं असतं ते, हुक सारखं, त्याच्यामध्ये लटकवलंय आणि ते वजन घेऊन चाललेत. बरोबर, हो की नाही? इकडे आपण हे काम चक्राद्वारे केलं, इकडे हुकद्वारे केलं. जे मी तुम्हाला म्हणलं होतं ना, बॅग उचलण्याकरता ह्याच्यामध्ये काय केलं होतं, असंच काम केलं होतं, पण ते कोणी केलं होतं, हँकरचीफ, म्हणजे आपला साधा हँकी असतो ना, आपण शाळेत घेऊन जातो, तो हँकी त्यांनी त्या बॅगच्या हँडलच्या मध्ये घालून त्याला वरच्यावर उचललं. म्हणजे काय केलं, सोपं काम केलं, हात न लावता बॅग उचलली. तसंच इकडे पण बादलीला आपण हातात घेतलंच नाहीये, बादलीला आपण खेचतोय या दोऱ्याने. बरोबर. कोण आहे ते? एवढं सांगून पण माईक ऑन करून बसलेत. आता मीच नावं घेणार आहे. जरा बघू बरं, एकदा सांगून ज्यांना कळत नाही असे कोण कोण आहेत आपल्या वर्गामध्ये. मला आवडत नाही कोणाला रागवायला, पण तुमची इच्छा असेल तर मी सगळ्या इच्छा पूर्ण करेन, आणि मला यात 1 तास गेला तरी पण चालेल. पण काही गोष्टी आपण शिस्तीत पाळल्याच पाहिजे. आपला ऑनलाईन क्लास चाललाय, हो की नाही? आपल्यामुळे इतरांना त्रास होईल असं वागणं बंद करा सगळ्यांनीच. बर, चला आता लीवर, पुली आणि आपला इन्क्लाइंड प्लेन. लीवर म्हणजे आपण मग अशी बघितलं, लीवर म्हणजे मराठीत त्याला आपण म्हणतो तरफ. बरोबर. पुली म्हणजे बरोबर, आपण जे आपल्या त्या विहिरीवरती बघितली ती होती पुली. इन्क्लाइंड प्लेन म्हणजे, आता बघा, हे तुम्हाला आहे ना, मी तुम्हाला या चित्रातनं दाखवतो. माईक बंद करा रे, बोलून झालं, माईक बंद करा. कप्पी सांगितलं, टप्पी सांगितलं, जे काही तुम्ही सांगितलं, माईक बंद करून टाका पटकन. बघा, समजा हा डोंगर, या डोंगरावर मला जायचंय, पण मी सरळ गेले तर मला पूर्णच्या पूर्ण असा कडा चढून जावं लागेल, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसारखं. माझ्यावर तेवढी शक्ती नाहीये. चला, जरी मी गेले तरी पण माझ्याकडे सामान असेल तर कितीक सामान मला असं ओढत लटकत घेऊन जाता येईल. तीर्थ काय, माईक बंद करा. सीमा, माईक बंद करा. काय हे विठ्ठल, आत्ताच बोलले ना तुम्हाला मी, आपल्यामुळे त्यांना त्रास होईल असं वागू नका. बोलून झालं, माईक पटकन बंद करा. उद्यापासून तुम्ही हे केलं नाही तर मी तुम्हाला मीटिंग मधनच म्यूट करून टाकेन, कोणालाच काही उत्तर देता येणार नाही. अजूनही माईक ऑन आहेत, बंद करायचे. तर आता तिकडनं गाडी आली आणि लगेच गेली, असं केलं तर काय होऊ शकतं, ऍक्सिडेंट होऊ शकतो. गाडी वळवण्याकरता जास्तीची जागा ठेवली जाते,
त्याला म्हणतात इन्क्लाइंड प्लेन. बघा दाखवते तुम्हाला मी. हे बघा ना, आपल्याला काय करायचंय, आपले कष्ट स्प्रेड करायचे आहेत. म्हणजे काय करायचे आहेत, थोडेसे पसरवायचे आहेत. त्याच्यामुळे काय होईल बघा, विंडिंग घाट रोड त्याला वाईड करतो आपण. यू मस्ट ड्राईव्ह 5 किलोमीटर्स फॉरवर्ड जस्ट टू गो 1 किलोमीटर अप. तुमचा डोंगर सरळ 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 10 किलोमीटरचा असेल, पण तुम्ही घाट चढता तेव्हा तुम्ही जवळपास 20 किलोमीटरचं अंतर कापता. तुम्ही अंतर वाढवताय का? कारण की तुमचा रस्ता असा आहे ज्याच्यामध्ये तुमचं वेळ वाढेल, अंतर वाढेल, पण ऍक्सिडेंट होणार नाही. वळणावरती रस्ता रुंद होतो का? असं होतं गाडीने वळायला, त्याचा जो स्पीड आहे तो मेंटेन करायला वेळ लागतो. गाडी मोशन मध्ये असते, वेळ लागतो. असं करून आपण आपलाच स्वतःचा जीव वाचवतो. आता हे काय, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स. काम म्हणजे कार्य म्हणजे काय, बल गुणिले अंतर. बरोबर आहे ना? किती काम केलं हे कसं शोधायचं, की मी किती बल लावलं आणि किती अंतर कापलं. कमी अंतर कापलं तर या गुणाकारामध्ये काय होईल, उत्तर कमी येईल. जास्त अंतर कापलं तर काय होईल, जास्त येईल. म्हणजे मी जास्तीचं काम केलं. बरोबर ना? तुमचं काम एकूण किती, तुमचं कार्य किती पूर्ण झालंय कशावर कळतं, तुम्ही किती फोर्स लावला आणि तुम्ही किती अंतर कापलं. आता ह्या काय बरं म्हणतो आपण याला, हे एक वस्तू आहे. या वस्तूला इथून इथपर्यंत यायचं असेल तर एवढं अंतर कापलं म्हणता येईल. आणि ह्या दगडाला इथून खाली पाडायचं असेल तर एवढंच अंतर कापलं असं म्हणता येईल. जास्त अंतर कोणी कापलंय, याने, आणि कमी अंतर कोणी कापलंय, याने. गुणाकारामध्ये काय होतं, या दोघांचं जेव्हा आपण एकत्रित उत्तर बघू तर जास्त अंतर कापलेलं उत्तर जास्त येईल की नाही. दोघांवर तुम्ही समानच फोर्स लावला, दोघांवरती फोर्स समान लावला, पण अंतर ज्याने जास्त कापलं त्याने जास्त काम केलं, असा आपल्या मेकॅनिक्सचा म्हणजे फिजिक्सचा एक रूल आहे. ठीक आहे. अजूनही आपल्या वर्गामध्ये असे नमुने आहेत ज्यांनी त्यांचा माईक ऑन ठेवलेला आहे. प्रथमेश. ठीक आहे. आता आपण आहोत आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे. ठीक आहे. हे झालं की आपण थांबणार आहे. आपण सायंटिस्ट आहोत. आपल्या आजूबाजूला अत्र तत्र सर्वत्र विज्ञान आहे. दगड कापण्याकरता, फोडण्याकरता आपण जे कुऱ्हाड वापरतो, किंवा आपल्या मशीन, सायकलचे जे काही चक्र एकमेकांमध्ये लावलेली असतात, आपल्या घड्याळाच्या मागे पण काट्यांच्या मागे 3 चक्र असतात. आपण जेव्हा पायऱ्या चढतो एखाद्या मंदिराच्या किंवा एखाद्या टेकडीच्या, त्या पायऱ्या 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 अंतर खूप होतं, पण आपण स्थिरपणे चालू शकतो आणि जास्त अंतर कापून आपलं कष्ट जास्त झाले तरी पण काम पूर्ण करू शकतो. म्हणजेच काय, आपल्या आजूबाजूला सगळीकडे आपण विज्ञानाचं प्रात्यक्षिक करत असतो. आज आपण साध्या यंत्रांच्या पहिल्या डिस्कशन बद्दल चर्चा केली. इन जनरल आपण बऱ्याचशा गोष्टी बोललो. उद्या आपण याचा पुढचा टप्पा बघणार आहोत. पण तुम्हाला मी आधीच सांगते, उद्या अजिबात हा फालतूपणा करायचा नाही. काय होतं माहितीये, तुमचा माईक ऑन असला ना की इको येतो आणि दुसरे कसले कसले आवाज येतात आणि ते मला ऐकू येतात, त्यावेळी बाकीच्यांना पण मीटिंग मध्ये ऐकू येतात. हे अतिशय बेशिस्त वागणं आहे. आपलं बोलणं झालं की माईक बंद करा. तुम्ही जेव्हा बोलणार मी माझा माईक बंद करेल. असं करूया. ठीक आहे. उद्या भेटूया. चलो. बोला. बाय मॅम. बाय बाय. बाय मॅम. मॅम आता सेकंड क्लासला जॉईन व्हायचंय ना? तुमची बॅच 3 वाजताची आहे ना? तुम्हाला सांगितलं का ग्रुपमध्ये जसं तुम्ही 4 ला जॉईन व्हा म्हणून? मॅम काल मला होमवर्क आला नाही. बरं ठीक आहे, आपण टीचर काल मला होमवर्क आलाच नाहीये. मी मॅमना सांगते, मी त्या ओके. बाय बाय. मॅम कालचे रेकॉर्डेड क्लास सोडा ना. बच्चों आप सब दूसरे लिंक पे ज्वाइन हो जाओ. आपकी दूसरी क्लास है 4 से 5, बैच 1.
जल्दी से व्हाट्सएप चेक कर लो, आपकी दूसरी बैच पे आप ज्वाइन हो जाओ। हेलो मैम। हाँ, मैम बैच 1 के जो बच्चे हैं उन्हें सेकंड क्लास भी ज्वाइन करनी है। सेकेंड क्लास, हाँ आपकी 4 से 5 है ना क्लास, बैच 1। बैच 1 वो भी ज्वाइन करनी है क्या मैम? हाँ, एक दिन में आपकी 2 क्लासेस होती हैं। अच्छा मैम, हमें लगा कि 3 तो 4 ही करनी है बस। बैच 1, आप बैच 1 में हो ना, तो आपकी 4 से 5 क्लास है तनीषा 4 से मैम की, 5 है। ज्वाइन हो जाओ। हाँ, बैच 1 को 4 से 5 है क्या मैम? बैच 1, हाँ आपका देखो, बैच 1 का 3 से 4, 4 से 5 आपको टाइम टेबल भेजा गया है ना व्हाट्सएप पे। यस मैम। हाँ, आप देखो वहां पे लिंक दिया हुआ है। यस मैम। Ritika, for the second class, for the biology class, batch 1 ki, it's the same link. Oh, it's the same link. Yeah. Okay, the students won't be leaving. Okay, let them join. So till then, should I be playing the prayer? बताओ ना। It's the same batch, right? It's batch 1 only. तो Yeah, batch it's 1 the की तो same prayer batch. पहले होगी. हाँ. Should I play the prayer right now till these students join? Yeah, sure, we can. Like Oh, 5 minute, 10 minute तक या. Let's wait okay. for everybody to join. मैम कल के रिकॉर्डेड क्लास पे भेजो ना। बेटा वो आ जाएगा आपको, ठीक है? अभी आप क्लास ज्वाइन कर लो, आप आज की क्लास कर लो, रिकॉर्डेड क्लासेस आ जाएंगे, ठीक है? अब म्यूट कर लो अपने आप। Tanisha, just let me know if everybody will be joining, then I'll stop the prayer after that. Just let me know once. See, I don't know the total strength of this class, so I wouldn't know when everybody has joined. But we'll start the class in like by 4, 8 something after the class after the prayer is over. Shall I start, Ritika? Yeah, Tanisha, you can start now. Okay. ठीक है. हाय बच्चों, मैं दिख रही हूँ आपको? यस मैम। यस मैम। यस मैम। Yes, मैम। ओके. ठीक है, तो पहले आप मुझे ये बताइए कि आप सब लोग में से 8th क्लास के कितने बच्चे हैं? जो भी जितने भी 8th क्लास के बच्चे हैं वो अपना हाथ उठा लीजिए. क्या मैम? 8th क्लास के सारे बच्चे. मैम ये दूसरी क्लास है। क्या ये दूसरी क्लास है? साइंस वाली क्लास है. 8th वाले सारे बच्चे हाथ उठा लिए सबने? दूसरी बैच की। फर्स्ट बैच. दूसरी बैच कब है? आप मैसेज में देख लो चंद्रकला. आप फर्स्ट बैच में हो तो ये आपकी क्लास चल रही है अभी. पहले आपका एक बार डाउट बाद में लूंगी. पहले सब बताइए कि 8th क्लास के कितने बच्चे हैं यहाँ? ठीक है. ओके. ठीक है बच्चों, थैंक यू. तो जितना मुझे पता लग रहा है कि आप में से 7 से 8 बच्चे 8th क्लास के हैं. ठीक है, अब अपना हाथ नीचे कर सकते हैं आप. ठीक है बच्चों, हाथ नीचे कर लीजिए.
मैम फर्स्ट बैच का क्लास चालू है क्या? फर्स्ट बैच का ही क्लास चल रहा है ये। फर्स्ट बैच का साइंस बायोलॉजी का क्लास है अभी। एंड टू बैच का? 2 बैच का आप मैसेज में देखो। सेकेंड बैच का सेकेंड बैच का बायोलॉजी का क्लास 5:30 से 6:30 है। ठीक है ठीक है। ठीक है, ओके। ठीक है बच्चों, कल हमने पढ़ा था ग्लोबल वार्मिंग ना। यस मैम। यस मैम। यस मैम। यस मैम। वेरी गुड। यस मैम। यस मैम। ठीक है, तो अभी हम पूछेंगे 6th और 7th क्लास के बच्चों से कि आपको समझ में आया। 6th और 7th क्लास के बच्चों से सिर्फ। 8th क्लास के बच्चे आप सिर्फ सुनेंगे, Yes, ठीक है? ma'am. अभी आप बोलोगे मत, बोलना नहीं, ठीक है? यस मैम। यस मैम। यस मैम। यस मैम। मैम कल मैम तो कल के रिकॉर्ड यस मैम। मैम ठीक है, कल मैम तो सेंड कल की रिकॉर्डेड क्लास भेज दो ना। हाँ, कल की रिकॉर्डेड क्लास आपको मिल जाएगी, वो रितिका मैम भेजेगी आपको, ठीक है? बाद में पहले और अभी हम क्लास होमवर्क शुरू कर मैडम, रहे हैं। होमवर्क 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 अभी के लिए कुछ नहीं था, ठीक है। ठीक है? पहले पर अभी होमवर्क से पहले हम कंसंट्रेट करेंगे कि आपको कितना समझ में आया उस पर, ठीक है? तो 6th या 7th क्लास के में से कोई भी बच्चा हाथ उठाकर बोलेगा कि उनको क्या समझ में आया ग्लोबल वार्मिंग पर कल की क्लास से। मैम कल की क्लास थोड़ी सी रिवाइज कर दो ना। हाँ, मैं करूंगी, पर पहले मैं जानना चाहती हूँ कि आपको क्या समझ में आया, ठीक है? रोहित ने हाथ उठाया है। सुरवना, आप तो 8th में हो। सीमा ने हाथ उठाया है, ठीक है? दर्शन, ओके। और त्रिवेणी, ओवी, ओके। तीर्थ आप भी 8th में हो ना? नो मैम। शोभा, रिद्धि, अच्छा। मैम कल हम इस क्लास में नहीं थे, प्लीज रिवाइज कर दो। ठीक है विनोद, मैंने हेलो अभी मैम। क्या बोला? मैंने क्या बोला? जो कल नहीं थे उनको रिकॉर्डेड क्लासेस मिल जाएगी बाद में, और मैं एक बार ओके रिवाइज भी कराऊंगी कल की क्लास, ठीक है? पहले अब हम रोहित ओके। से पूछते हैं। रोहित से पूछते हैं कि रोहित, आपको क्या समझ में आया? कल हमने ग्लोबल वार्मिंग पढ़ा था। आप एक बार सबको जो एब्सेंट थे आपके क्लासमेट्स उसको बता सकते हो कि ग्लोबल वार्मिंग क्या होती है? यस मैम। बताओ। कल आपने बताया था कि ग्लोबल वार्मिंग मतलब पृथ्वी का बुखार, और आपने बताया भी था कि ग्लोबल वार्मिंग मतलब गर्मी कैसे बढ़ती है, और ओके। बच्चों ने बताया भी था ग्लोबल वार्मिंग प्रदूषण मतलब प्लास्टिक के जलाने से, कार्बन डाइऑक्साइड ज्यादा होने से होती है, पेड़ काटने से होती है, और उसका एक मेन आंसर था कि ओजोन वायु जो हमारा क्रैक हो रहा है उसके वजह से ग्लोबल वार्मिंग हो रही है। ये वेरी समझ गुड, में आया। ओके, ठीक है, अच्छी बात है। अब हम पूछते हैं, एक सेकेंड, अब हम पूछते हैं दर्शन। दर्शन, आपने हाथ उठाया था। हेलो मैम। हम पन्नियां बनाते हैं, पन्नियां जलाते हैं, तो उससे प्रदूषण होता है, और उस प्रदूषण की वजह से हमारा ओजोन वायु कम हो रहा है, मतलब क्रैक हो रहा है, तो उसके वजह से गर्मी बढ़ती है। ओके, वेरी गुड, वेरी गुड, ठीक है। और अब मैं सुनना चाहूंगी अनन्या से। अनन्या, आपने भी हाथ उठाया है। मैम ओजोन वायु जो है वो सन की जो टेम्परेचर है वो एब्जॉर्ब कर लेता है। अगर ओजोन वायु का स्तर कम हुआ तो टेम्परेचर बढ़ता है। वापस बोलो। ओजोन वायु जो है वो सन का टेम्परेचर जो है, सनलाइट वो एब्जॉर्ब करती है, इसलिए ओके। टेम्परेचर जो है नॉर्मल रहता है। अगर वो स्तर कम हुआ तो टेम्परेचर बढ़ता है। ओके, ठीक है, वेरी गुड अनन्या। अब मैं सुनना चाहूंगी तमन्ना से। तमन्ना। हेलो मैम।
तमन्ना, आपके एको आ रही है आपके में से। मैम हेलो मैम। आपने कहा था प्लास्टिक जलाने से पोल्यूशन हो जाएगा। हम्म। हाँ, बट मेरा सवाल ये नहीं था। मेरा सवाल ये है कि ग्लोबल वार्मिंग क्या होता है। हेलो मैम। तमन्ना, आप अपना म्यूट कर लीजिए। हाँ हाँ हाँ, आप हेलो मैम। ये हेलो मैम कौन बोल रहे हैं बार बार। सुरवना, आप बोल रहे हो क्यों, क्या कुछ। मैं 8 में नहीं हूँ, 7th में हूँ, अच्छा, ओके ठीक है, ओके तो सुरवना, मैं ठीक आंसर है। दे सकता हूँ ना? आपको कल चांस मिली थी, तो मैं चाहूंगी कि आपके और क्लासमेट्स से मैं सुनूं आज। ठीक है, आपको भी चांस मिलेगी पर बाद में। ओके ठीक है मैम। ओके ठीक है। शोभा, शोभा, शोभा। मैम आपने बताया था कि ग्रीन हाउस इफेक्ट से, शॉर्टेज ऑफ वाटर से मतलब गर्मी बढ़ रही है और उसी के कारण हमारा ग्लोबल वार्मिंग हो रहा है। ओके ठीक है। थोड़ा सा मैं करेक्ट करना चाहूंगी आपको कि ग्रीन हाउस इफेक्ट की वजह से, ग्रीन हाउस इफेक्ट की वजह से जो, हाँ, ग्लोबल वार्मिंग हो रही है। ग्लोबल वार्मिंग मतलब धरती का तापमान इंक्रीज हो रहा है, ठीक है। पर उससे पर वाटर के शॉर्टेज से ग्लोबल वार्मिंग नहीं हो रही है। ग्लोबल वार्मिंग की वजह से शॉर्टेज हो रहा है, ठीक है। ग्लोबल वार्मिंग होती है, धरती का तापमान बढ़ता है। इसी वजह से धरती का तापमान बढ़ता है तो हमारे पॉन्ड्स, रिवर्स, जो भी वाटर बॉडीज है, वो सूख जाती है, जिसकी वजह से पानी की कमी हो जाती है, शॉर्टेज ऑफ वाटर हो जाता है। तो इसका ध्यान रखिएगा जब आप बोलो कि ग्लोबल वार्मिंग का एक इफेक्ट है शॉर्टेज ऑफ वाटर, ठीक है। शॉर्टेज ऑफ वाटर से ग्लोबल वार्मिंग नहीं होती है, उल्टा सही नहीं है, ठीक है। उसका ध्यान रखना। अब मैं सुनना चाहूंगी ओवी, ओवी से। मैम आपने कल बताया था कि पेड़ ऑक्सीजन देते और कार्बन डाइऑक्साइड लेते, ऐसा बताया था ओके आपने। ठीक है, पेड़ ऑक्सीजन लेते हैं और पेड़ ऑक्सीजन लेते हैं दे और कार्बन डाइऑक्साइड। हाँ, कार्बन तो आपने डाइऑक्साइड लेते हैं और ऑक्सीजन देते हैं। हाँ ठीक है, तो उसका ग्लोबल वार्मिंग से क्या रिलेशन है। जो मैम आपने बोला वो सही है। मैं कुछ बताना मेरा चाहती मैं एक पढ़ती हूँ। सेकेंड पहले। हाँ हाँ ठीक है, अभी अमोल आपकी चांस आएगी। पहले ओवी की चांस चल रही है ना, हम ओवी से बात करेंगे और ओवी जो बोल रही है वो सुनेंगे, ठीक है सब। मैम मेरा नाम अमोल है, मैं उनकी बेटी हूँ आराध्या। अच्छा आराध्या, ओके ठीक है, सॉरी आराध्या, ठीक है। तो आपका जो यूजर नेम है ना, मैं उसी से आपका नाम बुलाऊंगी, तो ये ध्यान रखना, बिकॉज मेरे को आपके नाम नहीं पता। तो जो भी आपका यूजर नेम है, जिसकी भी आईडी से आपने ज्वाइन किया है, मैं उनके नाम से आपको बुलाऊंगी, ठीक है। ओके मैम। ओके ठीक है। मैम ओवी, ओवी आपने बोला, आप कहाँ, ओवी कहाँ गायब हो गई। हाँ हाँ ओवी, मैं आपसे बात कर रही थी ना। अपन बात कर रहे थे एक्सचेंज ऑफ गैसेस की, तो उसका ग्लोबल वार्मिंग से क्या रिलेशन है, बोलना चाहोगे आप ओवी। नहीं मैम, इतना नहीं याद रहा। ठीक है, कोई बात नहीं, मैं जब अभी रिवीजन कराऊंगी ना तब सुनना, ओके। वेरी गुड पर ओवी, गुड अटेम्प्ट। मैम मैं बता सकता हूँ। एक सेकेंड, शोभा आपकी चांस तो आ गई थी। चलो ठीक है, आप ओवी का आंसर बता रहे हो क्या। मैम मैं कल नहीं था। मैम ठीक है, मैम आपका आवाज नहीं आ रहा है। शोभा आप बताओ। मैम अगर हमारे पेड़ ही नहीं रहेंगे तो हम पेड़ कार्बन डाइऑक्साइड इनहेल नहीं कर पाएंगे, और कार्बन डाइऑक्साइड नष्ट न होने से हमारे पृथ्वी का तापमान बढ़ जाएगा। ओके, वेरी गुड ओवी, आपने आपने थोड़ा सा और सही बोला, अच्छा बोला। ठीक है, उसमें
ठीक है। तो उसका पूरा जो लॉजिक है, आपका भी लॉजिक थोड़ा सा इनकम्प्लीट है, पर अच्छा बोला आपने, वेरी गुड। तो जब ये अभी मैं रिवीजन करूंगी तो मैं वापस एक बार बता दूंगी। अब तेजू। यस मैम। हाँ, आप बोलना चाहोगे, कुछ ऐड करना चाहोगे जो भी आपके क्लासमेट्स ने बोला उसमें, या जो भी आपको कल से समझ में आया? एसी की यूज की वजह से ओजोन लेयर थोड़े थोड़े खत्म हो रहा है और उसकी वजह से सूरज की हानिकारक किरण पृथ्वी पर पहुंच रही है, इसलिए ग्लोबल वार्मिंग बढ़ रही है। ओके, ठीक है, वेरी गुड। ठीक है, मुझे पता है आप ठीक है। अब हम एक लास्ट रिस्पॉन्स ले लेंगे विनोद का। मैम, हम जब हम प्लास्टिक बनाते हैं और जो पेड़ होते हैं वो हम काटते हैं, इसलिए बारिश नहीं हो पाती और सब झाड़ वगैरह सूख जाते हैं। इसलिए झाड़ मरने के बाद वो कार्बन डाइऑक्साइड ले नहीं पाते, इसलिए पृथ्वी का तापमान बढ़ जाता है। ओके, ठीक है, थैंक यू विनोद। ठीक है, तो अब हम थोड़ा सा रिवीजन कर लेते हैं जिससे आपको और समझ में आए। ठीक है, पहले हम, क्योंकि हम साइंस के साथ साथ, हम साइंस पे तो काम कर ही रहे हैं, पर हम इंग्लिश में भी आपके काम कर रहे हैं कि कैसे ग्लोबल वार्मिंग को हम ग्लोबल वार्मिंग की डेफिनेशन हम इंग्लिश में बोलेंगे, कैसे हम ग्लोबल वार्मिंग को इंग्लिश में समझाएंगे। ठीक है, उस पे हम काम कर रहे हैं। तो पहले हम कीवर्ड्स देख लेते हैं थोड़े से। ठीक है, कीवर्ड्स मतलब इंपॉर्टेंट वर्ड्स जो भी आए हैं, तो वो देख लेते हैं पहले हम। जस्ट एक सेकेंड रुको। विनोद, आपको कुछ पूछना है? आप जो सिखा रहे हैं वो कौन से बुक में पढ़ाया जाता है, मतलब ये एनसीईआरटी या स्टेट बोर्ड? आपकी आवाज नहीं आ रही है विनोद। हम एनसीईआरटी में पढ़ रहे हैं क्या स्टेट बोर्ड में पढ़ रहे हैं? हम क्या बोला आपने, स्टेट बोर्ड पढ़ रहे हैं या फिर क्या? एनसीईआरटी। हम उस पर नहीं जाएंगे कि हम क्या पढ़ रहे हैं, वो इतना इम्पोर्टेंट नहीं है। हम टॉपिक पर जाएंगे। आपका वैसे तो ग्लोबल वार्मिंग टॉपिक स्टेट बोर्ड में भी आता है, सीबीएसई में भी आता है, हर जगह, आईबी में भी आता है, कैम्ब्रिज में भी आता है, सारी जगह आता है ये तो। पर हम इस पर नहीं जाएंगे क्योंकि इम्पोर्टेंट नहीं है। अगर आपको टॉपिक में से कुछ समझ में नहीं आया तो वो पूछ सकते हो आप। रुक जाओ, मैं अपनी स्क्रीन शेयर कर रही हूँ, और ये जो इम्पोर्टेंट वर्ड्स हैं वो आप सब अपनी कॉपी में नोट कर लीजिएगा। ठीक है, ये इसका डॉक्यूमेंट मैं वैसे तो भेज दूंगी क्लास के बाद, पर तब भी एक बार अभी के लिए फिलहाल थोड़ा सा एक बार नजर घुमा लीजिए इस पर। ठीक है, और कोई भी ऐसा वर्ड है जो आपको समझ में नहीं आ रहा है वो पूछ लेना। ठीक है मैम, पहला हमारा, हाँ, आप जो पढ़ाती है वो नासा इसरो एग्जाम के सिलेबस में से है क्या? किसके सिलेबस में? नासा इसरो एग्जाम। पता नहीं, मुझे नहीं पता है तेजू। पर अगर आपको नोट्स चाहिए इसके ऊपर तो मैं आपको नोट्स भी भेज दूंगी। पहले एक बार जो मैं बोल रही हूँ वो करिए। ठीक है, ये जो इम्पोर्टेंट टर्म्स है मैं एक बार सारे टर्म्स बोल देती हूँ, आप भी मेरे साथ साथ जैसे जैसे मैं वो टर्म्स बोलूँ वैसे वैसे उनको बोलने की प्रैक्टिस करना। ठीक है, जिससे वो आपको याद रहे। और कोई भी ऐसी टर्म है जो आपको नहीं समझ में आई तो जब अपन ये पूरा पढ़ लेंगे उसके बाद आप मुझे पूछना कि ये इस टर्म का मतलब क्या है। पर जैसे जैसे मैं पढ़ूं वैसे वैसे आप भी इस टर्म को पढ़ना मेरे साथ। ठीक है, ओके मैम।
ओके तो पहला टर्म है डिफॉरेस्टेशन। पहला टर्म है डिफॉरेस्टेशन। नहीं आप अपने ओके सॉरी ठीक है बच्चों म्यूट कर लो। मेरा मतलब था कि आप अपने मन में पढ़ो। माइक को म्यूट ही रखना ठीक है। ओके मैम। ओके डिफॉरेस्टेशन पहला वर्ड है डिफॉरेस्टेशन। दूसरा वर्ड है ग्रीन हाउस गैसेस। तीसरा वर्ड है ग्रीन हाउस इफेक्ट। चौथा वर्ड है कार्बन डाइऑक्साइड। फिर है मीथेन। ठीक है अब ये जो नेक्स्ट वर्ड है वो है CFC। CFC शॉर्ट फॉर्म है। ये इसका पूरा वर्ड है क्लोरो फ्लोरो कार्बन्स। मैम क्लोरो ये आप फ्लोरो ग्रुप पर भेजने वाले हैं ना? हाँ मैं ग्रुप पर भेजूंगी ठीक है। नेक्स्ट वर्ड है ड्राउट। ड्राउट। नेक्स्ट वर्ड है सुनामी। ये इसको कोई सुनामी नहीं पड़ेगा ठीक है। इसका करेक्ट प्रोनाउंसिएशन है सुनामी ठीक है। फिर है ग्लोबल वार्मिंग क्लाइमेट चेंज स्मोक मेल्टिंग ग्लेशियर। माइक म्यूट रखो बच्चों। पोल्यूशन इन्वायरमेंट ठीक है। नेक्स्ट है ऑब्जर्वेशन। नेक्स्ट है रिसोर्स इकोसिस्टम और लास्ट है एक्सट्रीम हीट। वेरी गुड बच्चों वेरी गुड बच्चों ठीक है। अब मैं कल का थोड़ा छोटा सा रिवीजन कराती हूँ आप सबको। यस मैम। एक सेकेंड। यस मैम। आपको मेरी स्क्रीन दिख रही है? यस मैम। उसके पहले ओके ठीक है। उसके पहले एक सवाल आया है किसी का मैंने चैट बॉक्स में पढ़ा। इकोसिस्टम का क्या मतलब होता है किसी ने पूछा है। इकोसिस्टम का मतलब होता है जैसे हमारे आसपास नॉन लिविंग और लिविंग चीजें दोनों रहती हैं ठीक है। तो नॉन लिविंग चीजें जैसे क्या निर्जीव वस्तु हवा पानी हाँ निर्जीव वेरी गुड मतलब प्लांट वेरी गुड टेबल पेन पेंसिल प्लांट्स ट्रीज हाँ बैट बॉल वेरी गुड थैंक यू ओके बस हाँ बस ठीक है। तो जो भी निर्जीव चीजें हैं नॉन लिविंग थिंग्स उसको एबायोटिक भी बोलते हैं। एबायोटिक थिंग्स। तो वो जो निर्जीव चीजें जैसे हवा पानी पत्थर स्टोन्स वो और बायोटिक चीजें मतलब लिविंग चीजें मतलब जीव चीजें जो जीती जागती चीजें हैं जैसे एनिमल्स प्लांट्स ह्यूमंस बर्ड्स इंसेक्ट्स ये सारी चीजें एक साथ मिलकर बनाती हैं इकोसिस्टम। जैसे हम इंसान और जो भी लिविंग चीजें हैं लिविंग
लिविंग थिंग्स मतलब बायोटिक थिंग्स वो पानी पीती हैं, है ना? तो पानी उनके सर्वाइवल के लिए जरूरी है, तो वो इंटरैक्ट कर रही हैं। बायोटिक थिंग्स मतलब लिविंग थिंग्स, नॉन लिविंग थिंग्स, ये इस केस में ह्यूमंस जो कि एक लिविंग थिंग है, वो एक नॉन लिविंग थिंग जो कि वाटर है उसके साथ इंटरैक्ट कर रही है, ठीक है? तो ऐसे ही लिविंग और नॉन लिविंग थिंग्स एक दूसरे के साथ इंटरैक्ट करती हैं, ठीक है? उसको बोलते हैं, इस पूरे सिस्टम को बेसिकली बोलते हैं इकोसिस्टम। समझ में आया? जिसका भी सवाल था आपको समझ में आया? यस मैम। यस मैम। ओके ओके, ठीक है। तो अब हम कल का थोड़ा सा रिवीजन कर लेते हैं जल्दी से, फिर हमें नेक्स्ट टॉपिक भी शुरू करना है। एक सेकेंड। ठीक है, तो कल हमने पढ़ा था ग्लोबल वार्मिंग के बारे में। ग्लोबल वार्मिंग क्या होता है? ग्लोबल वार्मिंग बेसिकली होता है जब अर्थ का टेम्परेचर, देखो ये डेफिनेशन है, ग्लोबल वार्मिंग इज द इंक्रीज, मैं बोलूं, मैं रिवाइज करा देती हूँ, अगर मुझसे कुछ छूट जाए तो आप बोल देना प्लीज, ठीक है? Global warming is the increase of the Earth's average surface temperature due to a buildup of greenhouse gases in the atmosphere. ठीक है, वापस पढ़ती हूँ। Global warming is the increase of the Earth's average surface temperature due to a buildup of greenhouse gases in the atmosphere. मतलब global warming वो फिनोमिना है जिसमें जो अर्थ का तापमान है, अर्थ की सरफेस का, मतलब सरफेस जानते हैं ना सब? यस मैम। हाँ ठीक है, तो अर्थ के सरफेस का टेम्परेचर इंक्रीज हो जाए, उसके अर्थ के सरफेस का तापमान इंक्रीज हो जाए। क्यों? क्योंकि जो ग्रीन हाउस गैसेज है, जैसे कार्बन डाइऑक्साइड जो हम छोड़ते हैं, जब हम सांस लेते हैं तो जो गैस हम छोड़ते हैं उसको कार्बन डाइऑक्साइड बोलते हैं। कार्बन डाइऑक्साइड, मीथेन, एक होता है नाइट्रस ऑक्साइड, एक तीसरी गैस है नाइट्रस ऑक्साइड, फिर क्लोरोफ्लोरो कार्बन जो एसी से रिलीज होती है। तो ये सारी गैसेस की वजह, गैसेस के इंक्रीज होने से अर्थ का तापमान जो है वो इंक्रीज हो जाता है, उसको बोलते हैं ग्लोबल वार्मिंग, ठीक है? अब हमें जानना है कि ग्लोबल वार्मिंग क्यों होती है, ठीक है? हमने एक वर्ड पढ़ा था ग्रीन हाउस गैसेस, ग्रीन हाउस इफेक्ट। अब ये ग्रीन हाउस इफेक्ट क्या होता है? जैसे ये डायग्राम सबको दिख रहा है ना? यस 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 मैम। तो ये ग्रीन, ओके ओके ठीक है। तो अब ये ध्यान से सुन लो इसको, ये ग्रीन हाउस इफेक्ट क्या होता है कि जैसे जो सूरज है, ये सूरज है और ये धरती है ना? तो सूरज की किरणें, ये जो आपको रेज दिख रही है, ये सनलाइट, सन रेज, सूरज की किरणें जब अर्थ पर गिरती हैं तो क्या होता है, कुछ रेज तो वापस लौट कर चले जाती हैं स्पेस में, और कुछ रेज अर्थ जो है वो अब्सॉर्ब कर लेती है, ठीक है? अब ये रेज अब्सॉर्ब कैसे करती हैं? जो एटमॉस्फेयर होता है अपना, जो वातावरण होता है अपना, उस एटमॉस्फेयर में ये ग्रीन हाउस गैसेज होती हैं। जैसे कोई बताना चाहेगा कौन सी ग्रीन हाउस गैस? जल्दी से कोई बच्चा बोलो। वेरी गुड ठीक है, ओके ओके वेरी गुड, ठीक है। तो ये जो ग्रीन हाउस गैसेस हैं वो क्या करती हैं, इन किरणों को अब्सॉर्ब कर लेती हैं, ठीक है? जिससे अब वो किरणों को, सूरज की किरणों को अब्सॉर्ब कर लेंगी तो अर्थ हमारी क्या रहेगी, गर्म रहेगी, है ना? पर अब क्या हो रहा है कि ह्यूमन एक्टिविटीज के कारण, ह्यूमन एक्टिविटीज जैसे फैक्ट्रीज में से स्मोक निकलती है, अब जो फैक्ट्रीज में से स्मोक निकलती है उसमें कार्बन डाइऑक्साइड, मीथेन, नाइट्रस ऑक्साइड, ऐसी ग्रीन हाउस गैसेस होती हैं, ठीक है? तो फैक्ट्रीज में
कारखानों में से जो स्मोक निकलती है उसके कारण ग्रीन हाउस गैसेस बढ़ जाती हैं, और हम कचरा जलाते हैं उसके कारण ग्रीन हाउस गैसेस बढ़ जाती हैं, है ना। तो इन चीजों की हमारी ह्यूमन एक्टिविटीज, डिफॉरेस्टेशन एक और कॉज है। डिफॉरेस्टेशन मतलब हम पेड़ जो काट देते हैं, हम पेड़ काट देते हैं, तो अब पेड़ जो कार्बन डाइऑक्साइड अंदर लेते हैं और ऑक्सीजन बाहर छोड़ते हैं, वो पेड़ कर नहीं पाएंगे क्योंकि वो तो कट गए, ठीक है। तो उसकी वजह से, पेड़ काटने की वजह से भी कार्बन डाइऑक्साइड मतलब जो कि ग्रीन हाउस गैस है उसका अमाउंट इंक्रीज हो जाता है। तो जैसे ग्रीन हाउस गैसेस का अमाउंट इंक्रीज हो जाएगा एटमॉस्फेयर में, वैसे ही सन की रेज ज्यादा अब्सॉर्ब करेंगी ये ग्रीन हाउस गैसेस, और सन की रेज ज्यादा अब्सॉर्ब करेंगी तो अर्थ का तापमान इंक्रीज हो जाएगा, ठीक है। तो ये होता है ग्रीन हाउस इफेक्ट। अब हमने इसके कुछ कॉजेस पढ़े थे और इसके इफेक्ट्स पढ़े थे, ठीक है। कॉजेस में ये पढ़ा था कि एक स्मोक, इसका ग्रीन हाउस इफेक्ट, ग्रीन हाउस गैसेस के इंक्रीज होने का कारण है। एक जो फैक्ट्रीज और कार्स में से धुआं निकलता है, और हम पेड़ काटते हैं, डिफॉरेस्टेशन इसका एक और कॉज है जिससे ये ग्लोबल वार्मिंग हो रही है। और हम प्लास्टिक जलाते हैं, प्लास्टिक में से भी हानिकारक गैसेस निकलती हैं, ग्रीन हाउस गैसेस निकलती हैं, तो वो एक प्लास्टिक जलाना एक कॉज है। प्लास्टिक का जलाना ही नहीं, प्लास्टिक को बनाने में भी जो प्रोसेस होता है फैक्ट्रीज में जो प्लास्टिक बनता है, प्लास्टिक को बनाने में भी ग्रीन हाउस गैसेस रिलीज होती हैं। तो प्लास्टिक का जलाना ही नहीं, प्लास्टिक को बनाने से भी ग्रीन हाउस गैसेस इंक्रीज होती हैं और ग्लोबल वार्मिंग बढ़ती है, ठीक है। अब ग्रीन हाउस अब ग्लोबल वार्मिंग की वजह से हो क्या रहा है कि जो ग्लेशियर्स हैं, ग्लेशियर्स और आइस कैप, सबको पता है क्या होता है? यस मैम। हाँ, Yes, ग्लेशियर्स ma'am. जो है, ओके, यस मैम। ग्लेशियर्स पिघल, ओके ओके ओके, तो जो ग्लेशियर्स हैं वो पिघल रहे हैं। अब ग्लेशियर्स पिघलेंगे तो वो जो ग्लेशियर का पानी है वो कहाँ जाएगा? पिघलकर, आइस पिघलकर बनेगी पानी, और वो पानी कहाँ जाएगा? वाटर नदी में, बॉडीज में, हमारे नदी में से समुद्र में। यस, वो पानी जाएगा समुद्र में, सीज में, ओशंस में, मतलब बेसिकली ये सीज, ओशंस, रिवर, पॉन्ड्स, इन सबको वाटर बॉडीज बोलते हैं, ठीक है। तो ये जो ग्लेशियर का पानी मेल्ट होकर जाएगा वाटर बॉडीज में, और सी का लेवल राइज होगा। सी का लेवल मतलब समुद्र का लेवल जो है वो राइज होगा। समुद्र के लेवल राइज होने से बाढ़ आ जाएगी, और कुछ कुछ जगह ऐसा होगा कि अर्थ का तापमान, धरती का तापमान बढ़ने से पानी की कमी हो सकती है, क्योंकि छोटे छोटे तालाब और छोटी छोटी नदियां वो तो सूख जाएंगी, है ना। अगर अर्थ का तापमान बढ़ेगा तो सूख कर जो उसका पानी है वो वाटर वेपर, भाप बन जाएगा और ऊपर उड़ जाएगा, ठीक है। तो ये होगा। अब एक चीज, यहां तक सबको समझ में आया ना? यस मैम। ठीक है, तो हमने ओके ओके ओके, ठीक है ठीक है। यहाँ पर हमने कल एक चीज मिस कर दी थी, एक चीज हमने नहीं पढ़ी थी। एक ये है कि क्लाइमेट चेंज, क्या सबने सुना है क्लाइमेट चेंज नाम? यस मैम। ठीक है, आप में से कुछ ने सुना होगा, कुछ, ठीक है, ओके ओके, ठीक है, मैं बताती हूँ। अच्छा है, कुछ लोगों ने सुना है, कुछ लोगों ने नहीं सुना है, ठीक है। तो क्लाइमेट चेंज क्या होता है? ग्लोबल वार्मिंग और क्लाइमेट चेंज में अक्सर लोगों को कंफ्यूजन हो जाता है, उनको लगता है कि दोनों सेम ही है, पर दोनों सेम नहीं है, थोड़े डिफरेंट है। अब क्लाइमेट चेंज क्या होता है? हम जब भी आपको कोई वर्ड समझ में नहीं आया ना, तो उसको ब्रेक करने की कोशिश करना, उसके पार्ट्स में उसको समझने की कोशिश करना। क्लाइमेट मतलब होता है तापमान, ठीक है। मौसम तो वेदर होता है कोमल, ठीक है, मौसम को वेदर बोलते हैं इंग्लिश में। तो क्लाइमेट होता है बेसिकली तापमान, और चेंज मतलब उसमें चेंज मतलब तो सबको पता है, बदलना, ठीक है। तो
तो जब तापमान में चेंज होता है उसके कारण, वो तो ग्लोबल वार्मिंग में भी होता है तापमान में चेंज, तो है ना, ग्लोबल वार्मिंग इसलिए तो हो रही है क्योंकि तापमान चेंज हो रहा है, मतलब उसकी पूरी डेफिनेशन ही तापमान में चेंज है। पर क्लाइमेट चेंज सिर्फ ग्लोबल वार्मिंग नहीं, मतलब क्लाइमेट चेंज मतलब पूरा ओवरऑल जो हमारे क्लाइमेट में चेंज आ रहा है, जो हमारे तापमान में, अर्थ के तापमान में चेंज आ रहा है ह्यूमन एक्टिविटीज के कारण, वो होता है क्लाइमेट चेंज। तो उसमें उससे क्या हो रहा है, क्लाइमेट चेंज आपने सुना होगा, क्लाइमेट चेंज बहुत बड़ा वर्ड है, बहुत बज वर्ड है एक तरह से आजकल। अब क्लाइमेट चेंज की वजह से क्या हो रहा है, रेनफॉल जो है, बारिश के मौसम में भी बारिश आ जाती है, और बारिश का मौसम नहीं होता है तब भी बारिश आ जाती है, और जब बारिश का मौसम होता है तब बारिश नहीं आती है। तो एक ये बारिश कभी भी आ जाना, कभी नहीं आना, ये बारिश की मतलब रेनफॉल जो होता है उसके पैटर्न्स में चेंज हो रहा है, ठीक है। और ड्राउट्स आ रहे हैं, सुनामी आ रही है, गर्मी बहुत ज्यादा बढ़ रही है। तो ये सब कुछ और जब सर्दी आती है तो बहुत तेज सर्दी आती है, गर्मी आती है तो बहुत तेज गर्मी आती है ना। अपने बड़े लोग हैं घर में, आपने उनको बोलते हुए सुना होगा कि हमारे जमाने में तो इतनी ज्यादा गर्मी नहीं पड़ती थी, या हमारे जमाने में तो इतनी ज्यादा ठंड पड़ती नहीं थी, अब बहुत ज्यादा ठंड पड़ने लग गई है। तो ये सब हो रहा है क्लाइमेट चेंज की वजह से, ठीक है। तो आप इसमें कंफ्यूज मत हो जाना कि क्लाइमेट चेंज और ग्लोबल वार्मिंग सेम होता है, ठीक है। क्लाइमेट चेंज के बारे में मैं उसका एक रीजन बताना चाहती हूँ। जो कंपनियों कार्बन डाइऑक्साइड गैस निकलता है वो पेड़ लेते हैं, लेकिन जो आदमी पेड़ काट रहे हैं उसकी वजह से पेड़ कार्बन डाइऑक्साइड नहीं ले पा रहे, इसलिए तापमान ज्यादा बढ़ रहा है। हाँ, आपने सही बोला। या ठीक है, तो क्या क्लाइमेट चेंज और ग्लोबल वार्मिंग स्पेसिफिक है, ठीक है। मतलब ग्लोबल वार्मिंग में सिर्फ तापमान बढ़ रहा है जिसकी वजह से, ग्लोबल वार्मिंग और ग्रीन हाउस गैस क्लोजली रिलेटेड है, बट क्लाइमेट चेंज एक उससे भी बड़ी चीज है। क्लाइमेट चेंज की वजह से ग्लोबल वार्मिंग हो रही है, ठीक है। तो इसमें आप कंफ्यूज मत हो जाना। अब कल हमने देखा था कि कैसे ह्यूमन एक्टिविटीज जैसे डिफॉरेस्टेशन, फैक्ट्रीज में से धुएं का, ग्रीन हाउस गैसेस का निकलना, इन सब की वजह से ग्लोबल वार्मिंग हो रही है ना। बट सिर्फ ह्यूमन एक्टिविटीज ही नहीं, नेचुरल एक्टिविटीज जैसे कि वॉल्केनो इरप्शंस। वॉल्केनो पता है सबको क्या होता है? यस ज्वालामुखी। वेरी गुड, ठीक है। तो जैसे वॉल्केनिक इरप्शंस, अब इरप्शन मतलब जब ज्वालामुखी फट जाता है, तो वॉल्केनो के इरप्ट होने से भी, जब वॉल्केनो इरप्ट होता है वो भी ये ग्रीन हाउस गैसेस रिलीज करता है। ग्रीन हाउस गैसेस ही नहीं, और भी बाकी गैसेस और केमिकल्स रिलीज करता है वो जब वो फटता है तब, पर वो ग्रीन हाउस गैसेस भी रिलीज करता है वॉल्केनिक इरप्शंस। और एक रीजन ये है। दूसरा रीजन ग्लोबल वार्मिंग का ये भी हो सकता है कि वाइल्ड फायर्स मतलब जैसे जंगल में कभी भी आग लग जाती है ना, आजकल जंगल में कभी भी आग लग जाती है, और इसके वाइल्ड फायर के केसेस, जंगल में कभी भी आग लगने के को बोलते हैं वाइल्ड फायर, ठीक है। तो आजकल वाइल्ड फायर के केसेस भी बहुत बढ़ रहे हैं, जंगल में कभी भी आग लग जाती है, और ये आग इसलिए नहीं लगती है क्योंकि किसी इंसान ने जलाया होता है, फिर किसी इंसान ने माचिस को जलाकर और गलती से फॉरेस्ट में डाल दिया, उसकी वजह से फॉरेस्ट में आग लग गई। वाइल्ड फायर्स नेचुरली हो जाती है, मतलब जंगल में आग नेचुरली भी लग सकती है बिना ह्यूमन के उधर प्रेजेंट हुए। मैम मैं बताऊँ कैसे लगती है? हाँ सुरवना, आप बताओ। जो हमारे वनस्पति है उनके घर्षण से ही उनमें आग लग जाती है कभी कभी। ओके, वेरी गुड, थैंक यू सुरवना, बिल्कुल सही बोला।
कि कभी कभार जो पेड़ होते हैं वो एक दूसरे से रब करते हैं, ऐसे जैसे अपन हाथ मलेंगे ना, जैसे अपन हाथ मलते हैं जब बहुत सर्दी होती है तो अपन हाथ मलते हैं ना एक दूसरे से, तो जब अपन हाथ मलते हैं तो अपने हाथ गर्म हो जाते हैं। वैसा ही कुछ फॉरेस्ट में भी हो सकता है, फॉरेस्ट में भी होता है कि जब प्लांट्स एक दूसरे से गलती से टच हो जाते हैं, रब हो जाते हैं एक दूसरे से, तो उससे आग लग जाती है, हीट जनरेट होती है, और उसको फ्रिक्शन बोलते हैं बेसिकली। इसको आपने सुरवना ने बोला घर्षण, घर्षण को इंग्लिश में बोलते हैं फ्रिक्शन। तो तो प्लांट्स में जब फ्रिक्शन होता है उसकी वजह से वो गर्म हो जाते हैं और कभी कभी आग में भी तब्दील हो जाता है वो, ठीक है। तो एक वाइल्ड फायर्स भी एक कॉज है ग्लोबल वार्मिंग का, ठीक है। और एक है और तीसरा है डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गेनिक मैटर। अब बड़े बड़े टर्म्स आ गए इसमें, तो एक हो गया ऑर्गेनिक मैटर, एक हो गया डिकम्पोजिशन। कोई बताना चाहेगा डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गेनिक मैटर का क्या मतलब है इधर? ठीक है, ओके। डिकम्पोजिशन मतलब जब ऑर्गेनिक मैटर क्या होता है, जो कि जैसे बनाना की पील्स होती है, बनाने का छिलका होता है, वेजिटेबल्स का छिलका होता है, फ्रूट के छिलके होते हैं, जैसे जैसे रोटी होती है, बचा हुआ खाना हम फेंक देते हैं ना, तो वो पड़ा पड़ा सड़ जाता है। उसको ये जो ऑर्गेनिक मैटर होता है जो सड़ जाता है, मतलब जो ऐसी चीजें जो सड़ सकती हैं, जैसे प्लास्टिक है वो कभी नहीं सड़ता है, तो उसको ऑर्गेनिक मैटर, वो इनऑर्गेनिक मैटर कहलाता है, ठीक है। पर ये शब्द इतने इंपॉर्टेंट नहीं है, वो कॉन्सेप्ट इंपॉर्टेंट है। कॉन्सेप्ट ये कि जब ऑर्गेनिक मैटर सड़ते हैं, मतलब जो भी सड़ने वाली चीजें सड़ने लगती हैं, तो उससे भी कुछ गैसेस रिलीज होती हैं, कुछ एंजाइम्स रिलीज होते हैं, तो वो भी अर्थ के तापमान को बढ़ाते हैं, ठीक है। जो देखो अब ये तो पहले भी होता था, आग सिमी अपना माइक म्यूट करो। हाँ, तो ये तो पहले भी होता था, वॉल्केनिक इरप्शंस तो पहले भी 20 साल 50 साल 100 साल पहले भी होते थे, है ना। वाइल्ड फायर्स मतलब जंगल तो पहले भी थे, आग तो जंगलों में पहले भी लगती थी। तो अब क्यों, कोई बताना चाहेगा कि मेरा आपसे सवाल ये है कि अब क्यों अर्थ का तापमान इंक्रीज हो रहा है? क्या नेचुरल ये जो मैंने 3 आपको रीजंस बताए, वॉल्केनिक इरप्शंस, वाइल्ड फायर्स, डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गेनिक मैटर, क्या इसकी वजह से ऐसा हो सकता है? मतलब इसकी वजह से तो हो ही रहा है ग्लोबल वार्मिंग, पर क्या सिर्फ यही एक कारण है? ऐसा क्यों कि अभी हो रहा है ग्लोबल वार्मिंग और 100 साल पहले नहीं होता था? मैम क्योंकि पहले ओके, एक सेकंड, अगर आपको आंसर देना है, जिसको भी आंसर देना है वो हाथ उठाएगा। पहले हाथ उठाया है वेदार्थ ने। वेदार्थ, क्योंकि 100 साल पहले पृथ्वी पे इंसान नहीं थे, तब ना फायर थी ना फैक्ट्रीज थे, उनकी वजह से ना कार्बन डाइऑक्साइड रिलीज होता था ज्यादा, मगर अब हो रहा है। ठीक है, वेरी गुड। आपने थोड़ा थोड़ा सही बोला है, बस आपको अच्छे से उसको बोलने की प्रैक्टिस करनी है। आप एक बार वापस बोलना चाहोगे वेदार्थ? आपने बोला जो बोला है वो बिल्कुल सही बोला है, बस एक बार अच्छे से बोलो थोड़ा। कोई बात नहीं। कोमल ने हाथ उठाया था, उसके बाद कोमल ने। मैम 100 या 1000 साल पहले जब हमारे अर्थ पर हम इंसान नहीं थे, तभी डायनासोर्स और बाकी जीव थे, और उस वक्त झाड़ भी तोड़ना मतलब झाड़ तोड़ते नहीं थे, और अभी हम जगह की कमतरता से हम घरों की घर चाहिए, इसलिए हम ज्यादा से ज्यादा पेड़ काटते हैं, जंगल काटते हैं और वहां पर घर बनाते हैं। इसलिए पेड़ काटने की वजह से कभी भी बारिश आती है, ग्लोबल वार्मिंग होती है। वेरी गुड कोमल, बहुत बढ़िया। अब है एक बार हम लास्ट रिस्पॉन्स ले लेते हैं रोहित से। रोहित, आप बोलना चाहोगे?
यस मैम। हाँ बोलो। पहले 100 साल पहले इंसान नहीं होते थे, वो पेड़ नहीं काटते थे। और अब 100 साल पहले कुछ प्राणी रहते थे और पेड़ पौधे भी थे। इसके वजह से ये ग्लोबल वार्मिंग ज्यादा नहीं होती थी। पर अब जगह जगह कम पड़ने के वजह से फैक्ट्रीज और उनकी वजह से कार्बन डाइऑक्साइड निर्माण होता है ज्यादा ज्यादा से ज्यादा। और वेरी पेड़ गुड। हम काट रहे हैं, इसलिए वो कार्बन डाइऑक्साइड पेड़ श्वसन नहीं कर पा रहे हैं और उसके वजह से कार्बन डाइऑक्साइड भी बढ़ रहा है और ग्लोबल वार्मिंग भी बढ़ रही है। वेरी गुड रोहित, बहुत बढ़िया। ठीक है, तो जैसा आप सबने बोला कि बेसिकली ह्यूमन एक्टिविटीज, ह्यूमंस तो नहीं थे 100 साल पहले, तो थे ह्यूमंस, पर हजारों साल पहले ह्यूमंस जब नहीं थे, जब डायनासोर वाला एरा चल रहा था, तो जब ह्यूमंस नहीं थे तो जो ह्यूमंस एक्टिविटीज हैं, ह्यूमन एक्टिविटीज वो भी नहीं थी, ना फैक्ट्रीज थी, ना लोग पेड़ काटते थे। तो आजकल ये फैक्ट्रीज, बहुत बहुत सारी फैक्ट्रीज लग गई हैं। आपके आसपास भी फैक्ट्रीज बहुत सारी लगी होंगी, मेरे घर के आसपास भी फैक्ट्रीज हैं। तो आजकल फैक्ट्रीज बहुत रैपिडली, मतलब बहुत जल्दी उनका वो रैपिड एक्सपेंशन हो रहा है फैक्ट्रीज का, मतलब बहुत जल्दी 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 बहुत सारी फैक्ट्रीज लग रही हैं। ठीक है, और पेड़ भी बहुत जल्दी जल्दी कट रहे हैं, जिस वजह से ये ह्यूमन एक्टिविटीज के इंक्रीज होने की वजह से ग्लोबल वार्मिंग भी इंक्रीज हो रहा है। ठीक है, यहाँ पर जितना मुझे मोस्टली कवर करना था वो मैंने कर लिया है ग्लोबल वार्मिंग के बारे में। अगर किसी का कोई सवाल है तो पूछे, फिर उसके बाद हम एक छोटी सी क्विज करेंगे। मैं बताऊं क्या? नहीं, अगर कोई सवाल है किसी का तो पूछ लो, अगर किसी को कुछ समझ में नहीं आए तो पूछ लो, बाकी सब अपना हैंड डाउन कर लो। अमोल, आपका कोई सवाल है? अमोल? नो मैम। अच्छा ठीक है, तो फिर हाथ डाउन कर लो। ओवी, आपका कोई सवाल है? यस मैम। हाँ बोलो। मैम इसके कुछ पेपर्स है क्या? पेपर हाँ। मतलब नोट्स चाहिए आपको? यस। हाँ मैं भेज दूंगी, आज भेज दूंगी मैं वो नोट्स। ओके मैम। ठीक है, ठीक है, तो अब हम कोई, सुरवना आपका कोई सवाल? नो मैम। ठीक है, तो फिर हाथ डाउन करो। ठीक है, अब हम ना जल्दी से क्विज करेंगे छोटी सी। मैम मेरा सवाल है। ओके मैम। मैम मेरा एक सवाल है। किसका सवाल है? हाँ हाँ अमोल बोलो। मैम आजकल स्कूल में पढ़ाया जाता है कि पेड़ ना काटे, उसकी वजह से ऑक्सीजन कम हो जाता है, और फिर भी लोग पेड़ क्यों काटते हैं? ये तो बड़ा वाइस सा सवाल पूछा है आपने। कोई आंसर करना चाहेगा इसको? बड़ा मैं इंटरेस्टिंग बताऊं? सवाल है। हाँ। मैम फिर से क्वेश्चन रिपीट करो। ठीक है, सुरवना मैंने आपको सुन लिया है, एक सेकंड बस मैं आंसर क्वेश्चन रिपीट करती हूँ। उन्होंने ओवी ने पूछा है कि नहीं, कोमल शायद, उनका सवाल था कि हमें स्कूल में पढ़ाया जाता है कि पेड़ नहीं काटने चाहिए, फिर भी लोग क्यों पेड़ काटते हैं? मैम मेरा सवाल का जवाब मुझे ही पता है। क्योंकि बुक मैम बनाने के लिए पेड़ काटना पड़ता है। ओके, एक सेकेंड, पहले सुरवना ने बोला था। सुरवना आप बोलो, फिर उसके बाद प्रथमेश बोलेंगे। क्योंकि मैम जो ह्यूमंस होते हैं उनको हाँ। अभी जितनी भी जगह मिलती है वो भी उनको कम लगती है, इसलिए वो अपने जगह बढ़ाने के लिए और उस जगह पे कुछ करने के लिए वो पेड़ और जंगल काट देते हैं। सही बोला है, वेरी गुड, सही बोला है। और संतोष आपने बाद में हाथ उठाया, आपने हाथ उठाया इसके बाद। मैम जिन लोगों को पेड़ों की महत्वता नहीं पता है वो लोग पेड़ काटते हैं ज्यादातर। वेरी गुड, ठीक है, थैंक यू संतोष। इसके बाद सुंदर।
मैम अगर फैक्ट्रीज बनाने के लिए, घर बनाने के लिए जगह ही नहीं होगी तो लोग पेड़ काटेंगे ही। ओके ओके, ठीक है। प्रथमेश, आपका लास्ट मैं रिस्पॉन्स ले लेती हूँ, फिर मैं कुछ एक इंटरेस्टिंग चीज बताना चाहूंगी आपको। प्रथमेश। बुक नोटबुक बनाने के लिए पेड़ काटना पड़ता है। ओके, ठीक है। आप सभी ने बहुत 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 अच्छे रिस्पॉन्सेज दिए, बहुत अच्छे आंसर्स दिए। मैं बहुत खुश हूं कि आप सबने इतना सोच के सटीक जवाब दिया। तो किसी ने बोला था कि मैम जितनी भी जगह इंसानों को मिलती है उतनी जगह उनके लिए कम पड़ती है, और जिन लोगों को पेड़ों की महत्वता नहीं पता होती है वो पेड़ काटते हैं। ठीक है, तो ऐसा तो क्या हुआ था, बहुत सालों पहले एक मूवमेंट हुआ था। मूवमेंट का नाम था चिपको मूवमेंट। ठीक है, उस चिपको मूवमेंट में क्या हुआ था कि बहुत सारे लोग, एक कम्युनिटी होती है, कम्युनिटी का नाम तो मैं भूल गई हूँ, पर एक कम्युनिटी थी जो जंगलों में रहती थी। तो वो कम्युनिटी के लोग, उन लोगों का तो पूरा जीवन फॉरेस्ट में, हाँ, जो आदिवासी कम्युनिटी एक थी, मैं उसका नाम मैं भूल गई हूँ, पर वो आदिवासी लोगों का पूरा पूरा जीवन यापन ही पेड़ों से होता है। उनको अपना खाना पेड़ों से मिलता है। वो अपने घर पेड़ों से बनाते हैं, फॉरेस्ट में रहते हैं। तो उसमें से उनकी एक लीडर थी, उनका भी मैं नाम भूल गई हूँ। एक सेकेंड। मॅम हडप्पा संस्कृतीचे आदिवासी का? सुंदर बहुगुणा। ओके, तो ठीक है, आपका होमवर्क है कि जिसने चिपकू मूवमेंट स्टार्ट किया था ना, जो चिपकू मूवमेंट की लीडर थी और जिस कम्युनिटी ने स्टार्ट किया था, उसके बारे में आप सर्च कर कराओगे। ठीक है, छोटा सा होमवर्क है, बहुत इंटरेस्टिंग होमवर्क है। तो उस कम्युनिटी ने क्या किया था, वो कम्युनिटी ने पेड़, जो फैक्ट्री बनाने वाले लोगों ने ट्रक्स को भेजा पेड़ काटने के लिए, जिससे वो वहां पे फैक्ट्री बना सके और घर बना सके, मतलब लैंड को कैप्चर कर सके। ठीक है, तो ये कम्युनिटी जो फॉरेस्ट में रहती थी, उन्होंने क्या किया था कि जो ट्री था, बहुत ओल्ड ट्री था एक, उन्होंने उस ट्री को हग कर लिया। हग मतलब गले से लगा लिया। तो 150 लोग इकट्ठे होकर उस बड़े से ट्री को उन्होंने गले से लगा लिया, जिससे जो भी बुलडोजर है वो उस ट्री को ना काट पाए। ये बहुत ही ये जो मूवमेंट है जहाँ पे इतने सारे लोग एक साथ आए, इस मूवमेंट को चिपकू मूवमेंट बोला गया। और ये आप हो सकता है आप आगे जाकर हिस्ट्री बुक्स में भी पढ़ें। ये एक बड़ा ही इम्पैक्टफुल मूवमेंट था, बड़ा ही इम्पोर्टेंट मूवमेंट था, जिसने बताया कि पेड़ों को काटना गलत है। जो भी लोग सेल्फिश होते हैं, बड़े बड़े फैक्ट्री ओनर्स होते हैं, वो ऐसे ही पेड़ों को काट देते हैं। अभी आपने अगर आप कोई भी न्यूज देखते होंगे तो आप अभी रिसेंटली 2-3 महीनों पहले या फिर 1 साल पहले अरावली हिल्स जानते हो आप? यस मैम। यस मैम। अरावली ma'am. हिल्स राजस्थान में है। यस मैम। है ना? मैं भी राजस्थान से हूँ। तो ओके ओके ओके, सुन लो। तो मैं राजस्थान से हूँ। तो राजस्थान में अरावली हिल्स हैं। तो अरावली हिल्स को भी काटने की बात हुई थी और अरावली हिल्स को भी काटा गया। फॉरेस्ट को जब हम काटेंगे और लैंड बनाने के लिए, घर बनाने के लिए, फैक्ट्रीज बनाने के लिए, तो ये बहुत गलत चीज है। क्योंकि जैसे ही फॉरेस्ट को काटोगे वैसे ही ग्लोबल वार्मिंग होगी, क्लाइमेट चेंज होगा। जिन लोगों के घर थे उस एरियाज में, वो उन लोगों को कहीं और जाना पड़ेगा। उसको बोलते हैं डिस्प्लेसमेंट। ठीक है, लोगों को माइग्रेट करना पड़ेगा, मतलब एक जगह से दूसरी जगह जाना पड़ेगा, और कई सारी गलत चीजें होंगी अगर हम फॉरेस्ट काटेंगे तो। ठीक है, तो आपका एक छोटा सा होमवर्क है अभी के लिए, चिपको मूवमेंट पर आप सर्च करिएगा, बस उसको समझ लेना। ठीक है, कि क्या होता है, क्या हुआ था, उसके बाद क्यों हुआ था चिपको मूवमेंट, कौन कौन इन्वॉल्व था इस चिपको मूवमेंट में, और चिपको मूवमेंट के बाद क्या हुआ, क्या हमारे लॉज आई, क्या नई लॉज आई, उसके बारे में अगर आप थोड़ा सा पढ़ लोगे तो वो अच्छा रहेगा, आपको भी पढ़ने में मजा आएगा। और अभी हमारी क्लास एक्चुअली हमारे पास ज्यादा समय नहीं है, तो जो मैं क्विज
करने वाली थी ना, वो मैं क्विज का आपको लिंक भेज दूंगी, आप अपने समय में कर सकते हो। और अगर आपको उस क्विज में कुछ समझ में ना आए तो आप मुझसे कल पूछ लेना कर, ठीक है? मैम एक सेकेंड। हेलो मैम। शमीन कुछ बोल रही थी क्या? मैम कौन बोल रहा है? मधुरा, हाँ बोलो। मैम आप होमवर्क का लिंक भेज सकते हो क्या? हाँ, होमवर्क में मैं आपको जो अभी क्विज कराने वाली थी ना, वो मैं आपको भेजूंगी और वो आप करिएगा कल, और कुछ समझ में ना आए तो मुझसे पूछिएगा। ओके मैम। और तेजू, मैम सुरवना, एक सेकेंड, पहले तेजू फिर सुरवना, बोलो। आप होमवर्क भेजना क्या? हाँ, होमवर्क सब सुन लो। होमवर्क मैं वापस रिपीट नहीं करूंगी। होमवर्क के लिए मैं क्विज भेजूंगी, वो आपको आज शाम तक मिल जाएगी। वो आप कल और परसों में कर लेना, ठीक है? परसों तक का समय आपके पास, कल परसों में कर लेना, और कुछ भी समझ में ना आए तो फिर हम आगे की क्लास में डिस्कस करेंगे, ठीक है? सुरवना आप कुछ पूछ रहे थे? जो मैम हमारा जो ऑनलाइन एग्जाम होने वाला है, तो वो उसके बाद क्या होगा? आपको पहले आपका ऑनलाइन एग्जाम होगा 21 को, ठीक है? 21 जून को। उसके बाद आपका इंटरव्यू होगा एक छोटा सा। किसके लिए जो भी मैम? जो भी एग्जाम क्लियर कर लेगा ना, जो भी एग्जाम क्लियर कर लेगा, वो दूसरे पड़ाव में पहुंच जाएगा, जो कि एक इंटरव्यू राउंड होगा। इंटरव्यू राउंड में बेसिकली वो आपको कुछ क्वेश्चंस पूछेंगे, जिसको आपको मतलब फेस टू फेस इंटरव्यू होगा। जैसे मैंने आपसे कोई क्वेश्चन पूछा, आप मेरे सामने बैठे हो। ओरल जैसा था मैम? हाँ, ओरल जैसा, जैसे वाइवा होता है ना, वैसा ही। मैम पर मैम हाँ, वो अंग्रेजी में देना है क्या? हाँ, इंटरव्यू अंग्रेजी में ही होगा, और जो आपका एग्जाम है वो भी अंग्रेजी में ही होगा। ये सब किसके लिए है? मैम तो अंग्रेजी में होगा क्या? दोनों अंग्रेजी में ही होंगे, एग्जाम भी और इंटरव्यू भी। मैम किसी का और सवाल? होगा क्या? हेलो मैम, टोटल इंग्लिश होगा क्या? टोटल इंग्लिश होगा। मैम आपने चिपकू ये मत, पर आप डरो मत। हाँ, दिया। अमोल, आपका कोई सवाल? क्या क्या? आप मूवमेंट की इंफॉर्मेशन निकालने के लिए क्यों बताया? आप तो कोई और होमवर्क भी दे सकते थे। आपका ये भी एक होमवर्क है, छोटा सा चिपकू मूवमेंट, तो अगर आप चाहो तो आप कर सकते हो, ऑप्शनल है, ठीक है? पर उसके अलावा क्विज आपका मेन होमवर्क है, वो तो करके ही लाना है, क्विज तो करनी है। और चिपकू मूवमेंट क्योंकि बहुत इंपॉर्टेंट मूवमेंट है ये, इस वजह से मुझे लगा कि, क्योंकि ऐसा नहीं है ना कि हम साइंस पढ़ रहे हैं तो साइंस ही पढ़ेंगे, हम एसएसटी पढ़ रहे हैं तो एसएसटी ही पढ़ेंगे, ऐसा तो है नहीं ना। ये सारे सब्जेक्ट्स एक दूसरे से रिलेटेड है। साइंस ऐसा नहीं है कि सिर्फ साइंस अलग है, सोशल साइंस मतलब हिस्ट्री अलग है, ये सब एक दूसरे से जुड़े हुए हैं, ठीक है? इस वजह से मैंने आपको ओके मैम। इन सब एग्जाम में पास होने के बाद क्या होगा? पास होने के बाद, एग्जाम में पास होने के बाद आपका इंटरव्यू होगा, और वो आपका क्लियर हो गया तो फिर आपको बताया था ना ओरिएंटेशन में कि वो क्लियर हो गया, तो फिर आपको आईसर पुणे में बुलाएंगे, आईसर पुणे कॉलेज में बुलाएंगे, और फिर आपका जो प्रोग्राम है वो होगा। ठीक है, थैंक यू मैम। ठीक है, ओके, बाय 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 बच्चों। बाय मैम। बाय मैम। बाय टीचर। बाय मैम। बाय बाय। बाय मैम। बाय मैम। बाय मैम। बाय मैम। बाय।